नमस्कार. मी नमस्कार म्हटल्यावर तुमचा आवाज माझ्यापेक्षा जास्त आला पाहिजे. नमस्कार. नमस्कार. हॅलो चांगलं वाटलं का नमस्कार चांगलं वाटलं? ज्यावेळेस आपण नमस्कार म्हणतो ना त्यावेळेस आपल्या हृदयामधून जी स्पंदनं निर्माण होतात ती दुसऱ्याच्या हृदयापर्यंत पोहोचतात. प्रयोग करा. एक 10 वेळा हॅलो म्हणा आणि 10 वेळा नमस्कार म्हणा. नमस्कारातून माणसं लवकर अटॅच होतात. आमचे मित्र कैलास साळुंके, आंधळे सर, राजेंद्र आंधळे सर, या दोघांचंही सुरुवातीला मी आभार मानतो. माझं नेहमी म्हणणं असतं कुठल्याही कार्यक्रमाच्या शेवटी नाही आभार मानले पाहिजे. आभार नेहमी सुरुवातीला मानले पाहिजे. कारण भारतीय संस्कृतीचं हे वैशिष्ट्य आहे. आपली संस्कृती जी आहे ना कृतज्ञतेची संस्कृती आहे, कृतज्ञतेची नाही आहे. त्यामुळे ह्या दोघांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी आज मला या ठिकाणी बोलवल्यामुळं माझे जे काही थोडेफार अनुभव आहेत ते मला तुमच्याशी शेअर करता येतील. त्यामुळे पुन्हा एकदा आपण सगळेजण जोरात टाळ्या वाजवून त्या दोघांचं मनपूर्वक अभिनंदन करूया. आपल्या सगळ्यांना कल्पना होतं कोविडच्या बद्दल तुम्ही आता खूप ऐकलं माझ्याबद्दल. खरं तर मी अभिमानाने सांगतो की नगरमधले जे बूथ हॉस्पिटल आहे हे कोविडमधलं सगळ्यात पहिलं कोविड हॉस्पिटल आहे. फर्स्ट वेव्हमध्ये आणि सेकंड वेव्हमध्ये. आणि दुसरी अभिमानाची गोष्ट की या ठिकाणी मी आणि माझ्या मिसेसनी 23,000 पेशंट चेक केले. तुम्हाला माहिती असेल की बूथ हॉस्पिटलमध्ये आयुर्वेदिक ट्रीटमेंट मिळत होती. ती सगळी ट्रीटमेंट मी आणि माझी मिसेस देत होतो. आणि संपूर्ण भारतामध्ये एकमेव मॉडेल प्रोजेक्ट राबवलं गेलं जिथं DHO सिव्हिल सर्जन म्हणजे गव्हर्नमेंटच्या मदतीने, गव्हर्नमेंटच्या परवानगीने अशा पद्धतीने आयुर्वेदिक उपचार केले गेले. आणि एवढे पेशंट बघून पण त्या ठिकाणी मृत्यूची संख्या फक्त 78 होती, जी लोवेस्ट आहे नगरमधली. लोवेस्ट हे 78 म्हणजे केसेस होत्या ज्यांना बेड मिळालं नाही, अगदी ड्रॉपआउट ऑक्सिजन होते, आणताना ॲम्ब्युलन्समध्येच गेलेले होते, एज, अशा केसेस आहे. म्हणजे त्यामुळे हे जे काही काम झालेलं आहे कोविडच्या काळामध्ये हे खरंच खूप ग्रेट आहे. आणि मी नेहमी म्हणतो की आपल्याला ना परमेश्वर नेहमी संधी देत असतो, पण आपण मूर्ख असतो, आपल्याला त्या संधीचं सोनं करता येत नाही. खरं तर कोविडमध्ये कोण जगणार आहे कोण मरणार आहे कोणालाच माहीत नव्हतं. आम्हाला पण माहिती नव्हतं काय होणार आहे, आमचं काय होणार आहे किंवा आमच्या घरच्यांचं काय होणार आहे. तेव्हा मी नेहमी म्हणतो की जे कोविडमधनं वाचलेले ना त्यांनी नशीब समजायला पाहिजे की परमेश्वरांनी आपल्याला एक चान्स दिलेला आहे, प्रत्येकाला दिलेला आहे. जो कोणी वाचलेला आहे त्याला चान्स दिलेला आहे. आणि मग हा जर चान्स दिला असेल तर मला वाटतं याचं सोनं करायला पाहिजे ना आपण. आणि हे जर सोनं करायचं असेल, तुम्हाला आयुष्यामध्ये खरंच ताणतणावांपासून जर मुक्त राहायचं असेल तर एकमेव मार्ग आहे, एकच मार्ग आहे. मी आता ज्या काही गोष्टी तुम्हाला सांगतोय ना, माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला, आज जमलं तर आज किंवा घरी गेल्यानंतर याच्या नोट्स काढा आणि या पुन्हा पुन्हा वाचा. जोपर्यंत आपण आयुष्यभर विद्यार्थ्याच्या भूमिकेत राहत नाही ना तोपर्यंत आपण कधीही सुधारणार नाही. दुर्दैवाने ज्यावेळेस आपण 30च्या पुढे 40च्या पुढे जातो ना त्यावेळेस आपण स्वतःला जास्त शहाणे समजायला लागतो. दुर्दैवाने. खरं तर माणसाने मरेपर्यंत विद्यार्थ्याच्या भूमिकेत राहिलं पाहिजे, तर आणि तरच तो मोठा होऊ शकतो. त्यामुळे नोट्स काढा. या नोट्स काढल्यानंतर मी जे काही सांगतोय त्याच्यावर अवलंबन करा. आज जे मी तुम्हाला सांगतोय ना माझा 25 वर्षाचा अनुभव. मी आज नगरमध्ये 25 वर्षापासून प्रॅक्टिस करतो. त्यामुळे हे जे अनुभव आहेत हे प्रॅक्टिकल ओरिएंटेड आहे. मी तुम्हाला कुठली थेरी सांगणार नाही आहे, मी तुम्हाला प्रॅक्टिकल सांगणार आहे. आणि म्हणून डॉक्टर मुळे बोलतात त्याच्यात तथ्य आहे की नाही हे तुम्हाला कधी कळणार आहे जर तुम्ही अनुभव घेतला तर. इकडून ऐकलं आणि इकडून सोडून दिलं तर काहीच उपयोग होणार नाही. माझ्या आयुष्यामध्ये अजून मी एक प्रिन्सिपल पाळलेलं आहे, ते म्हणजे मी माझ्या आयुष्यात कुठलाच वेळ कधीच वाया घालवत नाही, कधीच घालवत नाही. तुम्ही पण लक्षात ठेवा, तुम्ही कुठं जरी गेले, म्हणजे मी म्हणतो अगदी अमरधाममध्ये जरी आपण गेलो ना अंत्यसंस्काराला आणि आपली जर पंचज्ञानेंद्रिय उघडी असतील ना तिथं पण आपल्याला शिकायला मिळतं. म्हणजे काय शिकायला मिळतं तुम्हाला सांगतो मी. अमरधाममध्ये गेल्यावर तर लोक मरणाला घाबरतच नाही हे शिकायला मिळतं. ऑब्झर्व करा तुम्ही गेल्यानंतर, सहज तिकडे चिता जळत असते आणि लोक मस्तपैकी मोबाईल बघत असतात, चॅट करत असतात. म्हणजे किती योगी झालेत सगळेजण आपण. म्हणजे हिमालयात न जाता सुद्धा आपण किती योगी झालोय, किती तटस्थ झालोय की एकाचा मृत्यू आहे समोर, एक जळतोय समोर, पण आपण मात्र मस्तपैकी मोबाईलमध्ये. सहज बघा तुम्ही सहज बघा, मेजॉरिटी लोक तुम्हाला असे दिसतील. ऑब्झर्व करा. यातून शिकायचं आहे काय आपल्याला की लोक इतके तटस्थ झालेले आहे, पण ही जी तटस्थता आहे ही खोटी आहे. कारण तितकीच लोक स्वतःच्या मरणाला पण घाबरतात. पण आपण जे आहे ना आपलं हे जे घाबरणं आहे हे पण खरं नाही आहे, हे पण नाटकी आहे. तुम्ही म्हणाल असं का? कोविड नंतर आम्हाला सगळ्या डॉक्टरांना आणि जागतिक आरोग्य संघटनेला असं वाटलं होतं की लोक खूप शहाणे होतील, लोक आरोग्याच्या बाबतीत, स्वतःच्या मानसिक आरोग्याच्या बाबतीत खूप काही सुधारणा करून घेतील. पण काही नाही. कोविडचा इम्पॅक्ट हार्डली एक वर्षभर टिकला. वर्षभर हॉटेलमधलं लोकांचं खाणं कमी झालं,
वर्षभर हाफचड्ड्या घालून लोक ग्राउंडवर दिसायला लागले. वर्षभरानंतर मात्र सगळी परिस्थिती जैसे थे. पुन्हा सगळे हॉटेल ओतप्रोत, लोकांचं ग्राउंडवरचं येणं कमी झालं, लोक विसरून गेले. आपण जे विसरतो ना, हा आपला सगळ्यात मोठा दोष आहे. आणि आपलं हे जे विस्मरण आहे ना, याचा सगळ्यात मोठा फायदा कोण घेत असतील तर राजकीय पक्ष घेतात. आपली शॉर्ट मेमरी जी आहे याचा सगळ्यात मोठा फायदा राजकीय पक्ष घेतात. आपल्याला लवकर आपल्याला आठवायचा काही प्रयत्नच करायचा नसतो. आणि म्हणून आपण खरं तर आपल्या स्मरणशक्तीवर काम केलं पाहिजे, मेंटल स्टेटसवर काम केलं पाहिजे. आणि म्हणून कोविडसारख्या ज्या महामारी आहेत ना, याच्यातून आपण शिकलं पाहिजे. आणि तुम्हाला अजून एक वॉर्निंग देऊन ठेवतो की इथून पुढे कुठली महायुद्ध होणार नाही आहेत. कुणी कोणावर अणुबॉम्ब टाकणार नाही आहे, काही नाही. इथून पुढची सगळी वॉर ही बायोलॉजिकल वॉर असणार आहे. जे कोविडच्या बाबतीमध्ये झालेलं आहे, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आजही जगाला शंका आहे की कोविड हे चायनानी सगळ्या जगामध्ये पसरवलेलं बायोलॉजिकल वॉर होतं. आणि इथून पुढे अशीच युद्ध येणार आहेत सगळी. कुणालाच गरज पडणार नाही काही टाकण्याचं. कल्पना करा ना, काही न करता, कुठलाही पुरावा नाही, काही नाही, किती मोठा नरसंहार झालेला आहे कोविडमध्ये. आर्थिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या किती नुकसान आहे. म्हणजे हे माहिती आहे ना तुम्हाला, सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये झालं नाही एवढं नुकसान कोविडमध्ये जगाचं झालेलं आहे. म्हणजे किती सोपं झालं हे युद्ध. आणि अशा याच्यातून जर तुम्हाला वाचायचं असेल तर आपली शारीरिक आणि मानसिक प्रतिकारशक्ती उत्तम ठेवणं एवढंच तुमच्या हातात आहे. कारण कोण काय टाकणार आहे, कशा स्वरूपामध्ये तुमच्यावर अटॅक होणार आहे हे तुम्हाला माहिती नाही. तुम्ही जर सगळा डेटा पाहिला असेल ना, तर कोविडच्या काळामध्ये सेकंड वेव्हमध्ये तरुण लोक खूप जण गेलेले आहेत. फर्स्ट वेव्हमध्ये सिनियर लोक गेले, ज्यांना बीपी, डायबेटीस, हृदयविकार होतात ते गेले. पण सेकंड वेव्हमध्ये 25, 30, 20तली लोक गेली आहेत. आणि अशी टपाटप गेलेली आहेत. आज एक बातमी आली, उद्या आली, परवा आली, तेरवा आली. काहीतरी तुम्हाला स्ट्राईक झालं काय हे असं की कोविडचा व्हेरियंट पहिला जो होता त्याच्यात आणि दुसऱ्यामध्ये फार काही फरक नव्हता. मग तरी पण पहिल्या याच्यामध्ये अशी लोक गेली, सेकंड वेव्हमध्ये तरुण का गेले? त्याचा निष्कर्ष असा आहे, डॉक्टर म्हणून आम्ही फील्डवर काम केले म्हणून तुम्हाला सांगतो, हे जे तरुण लोक गेले ना, यांचे कुणाचेही HRCTचे स्कोअर जास्त नव्हते, यांना कुणालाही डायबिटीस नव्हते, यांना कुणालाही ब्लड प्रेशर नव्हते. हे मॅसिव्ह हार्ट अटॅकने गेलेले आहेत, कारण त्यांना ती मृत्यूची भीती सहन झाली नाही. कित्येक जणांच्या बाबतीत तर असं झालं की सकाळी तो पेशंट त्यांच्या शेजारी होता आणि संध्याकाळी त्यांनी पाहिलं की त्याची बॉडी रॅप करतायत म्हणून. त्याची बॉडी रॅप केल्याचं पाहिलं, रात्रीतून हा गेला. कित्येक ICUला आम्ही अशा घटना पाहिल्या की या बेडवरचा पेशंट गेला, त्याच्या शेजारचा दुसरा गेला, त्याच्या शेजारचा तिसरा गेला. मेडिकल पॅरामीटरवरती काहीही फार बदल नव्हते, कोणाचे स्कोअर फार वाढलेले नव्हते. पण ही जी मृत्यूची भीती होती की आज त्याला रॅप करतायत, उद्या कदाचित माझी बॉडी अशीच रॅप होणार आहे, या भीतीमुळे तरुण गेलेले. आणि बरं, जर तरुण लोक जर जात असतील तर याचा अर्थ आपली मानसिकता किती कमकुवत होत चाललेली आहे. आणि तेही सांगतो की हे जे गेले हे कोविडने गेले नाही, हे हार्ट अटॅकने गेले. पण कोविडची लाट चालू होती म्हणून कोविडने गेले. कोविड आम्ही जे डेथ सर्टिफिकेट भरत होतो त्याच्यामध्ये ड्यू टू कार्डियक अरेस्ट असं लिहित होतो डॉक्टर लोक, ड्यू टू कोविड नव्हतं लिहित, कारण आम्हाला रियालिटी माहिती होती आकाशाने गेलेलं आहे ते. मग असं जर असेल, जर ही तरुण लोक जर जात असतील तर आपण आपल्या प्रतिकारशक्तीवर कधी काम करायचं? आपल्यापैकी खूप जणांना हे माहिती नाही की आपली प्रतिकारशक्ती 2 प्रकारची असते. आपल्याला सगळ्यांना माहिती, शारीरिक प्रतिकारशक्ती चांगली असते, वजन कमी ठेवलं पाहिजे, बॉडी मास इंडेक्स मेंटेन केला पाहिजे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपण ऐकतो, या सगळ्या याच्यामध्ये मानसिक प्रतिकारशक्तीवर आपण कामच करत नाही. आणि खरं तर ज्याची मेंटल हेल्थ स्ट्रॉंग आहे ना, तो शारीरिकदृष्ट्या खूप मोठा होतो. आज तुम्ही घरी गेल्यानंतर, आता तुम्हाला किती दिवस वेळ आहे बघा, एक इकेगाई नावाचं पुस्तक आहे, बेस्ट सेलर बुक आहे जगामधलं. हे जे इकेगाई पुस्तक आहे याच्यामध्ये जपानमध्ये दीर्घायुषी लोक आहेत. जपानमध्ये आज पण हायेस्ट म्हणजे तिथलं जे आयुर्मान आहे ते 90+ आहे. आणि त्यांच्याकडे आज पण 127 वर्षाची बाई जिवंत आहे जपानमध्ये. आणि जपानचे जे प्रयोग झाले, म्हणजे कशा पद्धतीने लोक एवढ्या दीर्घायुषी होऊ शकतात, चांगले राहू शकतात, त्याच्यावर आलेले हे पुस्तक आहे इकिगाई म्हणून. हे पुस्तक मराठीमध्ये पण उपलब्ध आहे, तुम्हाला सॉफ्ट कॉपी पण त्याच्या उपलब्ध आहेत. ते इकेगाईमध्ये हेच सांगितलं आहे, त्यांनी हेच सिद्ध केलं आहे, ज्यांचं मानसिक आरोग्य चांगलं होतं ती लोकं वाचलेली आहे. तुम्हाला मी परत कोविडचा रेफरन्स देतो. कोविडमध्ये जी मोठमोठी कोविड सेंटर होती ना, जी कॉलेजेसमध्ये, शाळांमध्ये उपलब्ध झालेली होती, अशा कोविड सेंटरमध्ये जे पेशंट होते ते जास्त वाचले. कारण हमाम में सब नंगे, सगळेच कोविड पॉझिटिव्ह, त्यामुळे आम्ही कोणालाच आयसोलेट करत नव्हतो. सगळे एकत्रच झोपायचे, एकत्रच बसायचे, एकत्रच जेवायचे. म्हणजे तुम्ही मोठमोठ्या कार्यालयांमध्ये पाहिलं असेल ना, जिथं कोविड सेंटर होती, कार्यालय भाड्याने घेतली होती गव्हर्नमेंटनी, त्या ठिकाणी आयसोलेशन नव्हतं. त्यामुळे जरी कोविड आहे, मला पण आहे, याला पण आहे, याला पण आहे, सगळ्यालाच आहे, त्यामुळे कुणालाही त्याचं फारसं टेन्शन वाटत नव्हतं. त्यामुळे कोविड सेंटरमध्ये मृत्यूचा दर कमी होता,
सगळ्यात जास्त मृत्यूचा दर ICUमध्ये होता, कारण ICUमध्ये तो पेशंट सर्वार्थाने एकटा पडला होता. त्याच्या शेजारचाही रूमही प्रॉब्लेम होता, आयसोलेशन केलं जायचं, नातेवाईकांना भेटलं जाऊ द्यायचं नव्हतं सगळं. हा जो एकाकीपणा आहे ना, हा एकाकीपणा खूप लोक पचवू शकले नाही. म्हणजे आता रिसर्च असं समोर आलं आहे की हेच कोविडचे पेशंट, ICUचे पेशंट जर एखाद्या ग्राउंडमध्ये असते आणि ओपन ICU जर असताना कदाचित एवढी लोक गेली नसते. ICUच पण ओपन ICU, सगळेच एकमेकांना बघतायत, 50-100 लोक लाईनीत एकमेकांना बघतायत, सगळ्यांचेच व्हेंटिलेटर चालू आहे पण सगळे एकमेकांना बघतायत, तर कदाचित लोक कमी गेले असते. म्हणजे यातून शिकायचं काय की आपण एकाकीपणा सहन करू शकत नाही. आपण सावरकरांचं चरित्र वाचल्यानंतर आपल्याला कळतं की त्यांना त्या काळ कोठडीमध्ये ठेवलं होतं तरी पण ते मनाने खचले नाही. त्यांनी पुस्तकं लिहिली, गीता रहस्यसारखं पुस्तक लोकमान्यांनी लिहिलं. अरे मग का ग्रेट होते हे? आज काळ कोठडीमध्ये राहणं सोपं आहे का? आपल्याला कोविडमध्ये आयसोलेट राहायचो आपण घरामध्ये, तरी लोक वेडी होत होती, लोक डिप्रेशनमध्ये जात होती. आम्ही त्यांना सांगायचो की घरामध्ये एखाद्या रूममध्ये तुम्ही बाहेर थांबा, फक्त थांबायचं. काय करू? माझा आवाज येतोय व्यवस्थित? हां. तर त्या काळामध्ये ही लोक जी आयसोलेट होत होती त्यांना प्रॉब्लेम येत होता. म्हणजे प्रॉब्लेम आजाराचा नव्हता, आपण एकाकीपण सहन करू शकत नव्हतं. तुम्हाला माहिती आहे विपश्यनेला जातात लोक. विपश्यनेचे 2 टप्पे असतात. एक मिनिमम 10 दिवस तर तुम्हाला जावं लागतं. त्यातला 5व्या दिवसाचा जो टप्पा आहे ना तो फार महत्त्वाचा असतो. 5व्या दिवशी 80% लोक तिथून पळून जाण्याच्या भूमिकेमध्ये असतात. 4 दिवस ते कसं बसं सहन करतात. 5व्या दिवशी त्यांचा पेशन्स संपतो, लिटरली पळून जायचा प्रयत्न करतात. पण जी लोक 5 दिवस टिकतात ती नंतरचे 10 नाही, पुढचे 20 दिवस पण विपश्यना करू शकतात. कारण तिथं तुमचा एकाकीपणा टेस्ट होतो. आणि या एकाकीपणावर जर तुम्हाला मात करायची असेल तर मोठ्या लोकांचे आत्मचरित्र वाचल्यानंतर त्यातून आपलं शिकलं पाहिजे की सावरकर एका कोठडीमध्ये एवढे दिवस एकटे राहू शकतात. मी असा कधी प्रयोग केला आहे का? एक रविवार करा, मी तर म्हणतो बाकीचं जाऊ दे, एकच रविवारी तुम्ही असा प्रयोग करा. एका सेपरेट रूममध्ये शांत बसा तुम्ही. फक्त जाऊ द्या, नका रूममध्ये बसू, घरात शांत बसा, कुणाशीच बोलू नका, कुणाशी बोलू नका. तुमची सगळी कामं आहेत ना ती करा. आणि ते सगळं झाल्यानंतर स्वतःमध्ये काय एनर्जी येते याचा अनुभव घ्या. मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं, मी ना तुम्हाला कुठली थेरी सांगणार नाही आहे, प्रॅक्टिकल ॲप्रोचची प्रत्येक गोष्ट सांगणारी की यू फील करा. तुम्ही जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत तुम्हाला विपश्यनेची ताकद कळणार नाही, तोपर्यंत तुम्हाला मेहर बाबांचं मेडिटेशन पण कळणार नाही आहे. म्हणून मी सोपा उपाय तुम्हाला सांगितला की काय करायचं, शांत बसायचं, रविवारची कामं सगळी करायची पण बोलायचं नाही. आपल्या मनावरती मेडिटेशनमुळं, न बोलण्यामुळं जी एनर्जी सेव्ह होते ती प्रचंड असते. त्यामुळं या पद्धतीने आपल्याला मनावरती काम करणं खूप गरजेचं. बऱ्याच वेळा काय होतं, आपण सगळेजण काय करतो, माझं B12 कमी झालं आहे का, माझं व्हिटॅमिन D3 कमी झालं आहे का, माझा बॉडी मास इंडेक्स किती आहे, याच्यावर नको त्या चर्चा करतो. तुम्हाला माहिती आहे का, धक्कादायक गोष्टी मी सांगतो, जी लोक व्हेज खातात ना त्यांचं सगळ्यांचं B12 कमी येतं, त्यांचं सगळ्यांचं व्हिटॅमिन D3 कमी येतं. करून बघा तुम्ही. होलसेल रिपोर्टही करणं परवडत नाही, इतके रिपोर्ट ते महागडे रिपोर्ट आहेत. सगळ्यांचं कमी येतं. मग सगळे B12च्या डेफिशियन्सी मारतात का? सगळ्यांना व्हिटॅमिन D3 कमी केलं म्हणून सगळ्यांची हाडं पोकळ होतात का? नाही होत. म्हणून काय फक्त नॉनव्हेजच खायचं का? नाही आहे. गाईचं तूप खाल्ल्याने जर कोलेस्ट्रॉल वाढत असेल तर गुजराती, राजस्थानी समाज आत्तापर्यंत बेचिराख व्हायला पाहिजे होता. सगळं राजस्थान मरायला पाहिजे होतं हार्ट अटॅकने. नाही मेलेले, जिवंत आहेत सगळे, पिढ्यानं पिढ्या जिवंत आहेत ना. आपण काय बोंब मारतो, तूप खाल्लं की कोलेस्ट्रॉल वाढतं, बरोबर. आमच्या आजा पंजांनी तेच खाल्लेलं आहे. आमच्या आजीच्या 10-15 ज्या डिलेवरी झाल्या ना त्या फक्त दूध आणि तुपामुळं झालेल्या आहेत. तिला बछडी नाही आहे, तिला चष्मा नाही, ती वाकलेली नाही. आमची बाई दुसऱ्या डिलिव्हरीमध्ये वाकती आहे सध्या. म्हणजे ही जी अवस्था आली, कोण होती आपली आजी? काय यंत्रमानव होती का? तिचा आहार जो होता ना याच्यावर आपण कधीच विचार करत नाही. आपल्या आजीला बछडी नाही, आजोबांचं कॅटरॅक्टचं ऑपरेशन झालेलं नाही, 100 वर्षामध्ये व्यवस्थित चालत आहेत, याचा जर तुम्ही विचार केला तर त्यांच्या आहारामध्ये दूध आणि तूप याचा प्रचंड वापर होता. आजही माझ्याकडे कित्येक अशी ग्रामीण भागातली सदन कुटुंब आहे ज्यांच्या घरामध्ये कणकेमध्ये पाणी घालत नाही, दूध घालतात. भाकरीचं पीठ ज्यावेळेस तुम्ही तयार करता त्याच्यामध्ये दूध घालतात. आपण काय करतो ना, इंग्रज आपल्याला सोडून गेले, पण इंग्रजांची जी गुलामी आहे ना शिक्षणाच्या बाबतीतली, मेकॅनिकली जे शिक्षणाची पद्धत आपल्यावर लादली ना, ही गुलामी आपली अजून पण जायला तयार नाही आहे. आणि त्यामुळे नको ते पॅरामीटर आपण वापरतो. त्यांनी सांगितलं कोलेस्ट्रॉल वाढतं, तूप खाऊ नका, पण आपण विचार करत नाही की सगळ्यात जास्त समाज जो गुजराती, मारवाडी समाज भरपूर तूप खातोय. जात आहेत का? सर्वे करा तुम्ही. नाही जात. तुम्हाला साधं उदाहरण देतो मी, बॉडी मास इंडेक्सचं ऐकलं आहे का सगळ्यांनी? बॉडी मास इंडेक्स. ह्या बॉडी मास इंडेक्सप्रमाणे आपल्या भारतातला प्रत्येक पंजाबी आणि सिंधी जो आहे ना तो फॉल्टी आहे.
तो सगळा जाड आहे, ओबेस आहे, आणि त्या सगळ्यांना हार्ट अटॅक येऊन पटापट ते मरायला पाहिजेत, इतके त्यांचे BMI कॉम्प्लिकेटेड आहेत. आणि BMIच्या नियमाप्रमाणे आपल्या महाराष्ट्रातला शेतकरी आणि दक्षिण भारतातले सगळे लोक कुपोषित आहेत, सगळेचे सगळे कुपोषित आहेत बॉडी मास इंडेक्सच्या प्रमाणे. मग आपण हे फॉलो करायचं का? मग आपल्यासाठी काही पॅरामीटर नाही का? आहेत, आपल्याला माहीत नाही, आपण त्याचा अभ्यास कधी करत नाही. आपल्याकडे जे प्राचीन वैद्यक आयुर्वेदशास्त्र आहे याच्यामध्ये खूप सोपे सोपे पॅरामीटर सांगितलेले. बघा आता मी तुम्हाला विटॅमिन D3 B12 सगळं सांगितलं, आणि मी तुम्हाला आता आयुर्वेदातले पॅरामीटर सांगतो की आयुर्वेद कोणाला आरोग्यदायी म्हणतं किंवा आयुर्वेदानुसार आरोग्य उत्तम असल्याची लक्षणं काय आहेत. सगळ्यात पहिलं लक्षण आहे, 2 वेळा तुम्हाला सपाटून खवळून भूक लागली पाहिजे. शब्द मी जाणीवपूर्वक वापरतोय, ग्रामीण भागातले शब्द येथे, सपाटून आणि खवळून भूक लागली पाहिजे. घरी गेल्यानंतर विचार करा फक्त, आपल्याला किती जणांना अशी भूक लागते. आपल्याला ऑफिसला यायचं असतं, 10 वाजले भरा खाऊन घ्यायचं. 2 ते 2:30 डब्याची वेळ आहे, ते पोट मागतंय नाही मागत रचायचं परत, बरोबर. 2 ते 2:30, अरे लक्ष द्या ना, 2 ते 2:30 तुमचं शरीर मागतंय का तुम्हाला? नाही वेळ आहे सर, आम्ही त्याच वेळेत जेवतो. आम्ही जर प्रश्न विचारला ना किती वाजता जेवता, नाही ते एकदम जी आयडियल वेळ आहे ना त्याच्यात जेवतो. कोणती वेळ? 2 वाजताची वेळ. म्हणले कुणी सांगितलं? गव्हर्नमेंटने आयडियल केली का ती? का बँकेतल्या लोकांनी आयडियल केली? तुमच्यासाठी आयडियल आहे का? शास्त्राची आयडियल आहे का ती? नाही. सकाळी 10 वाजता भूक नसते तरी गरम भरून घ्यायचं. आणि रात्री तर काय, रात्री कुठल्याही बायकोला असं वाटतं नवरा माझा दिवसभर दमून आलाय, दिवसभर पोरांना भेटलेलं नाही, काही नाही, त्यामुळे ती रात्रीचा स्वयंपाक एकदम भारी करते. सगळे आयटम भारी रात्रीच्या जेवणामध्ये, कारण सगळेजण एकत्र जमतात ना. मग नवरा पोरं बाई दाबून हाणतात, सकाळी पचत नाही, उठत नाही, संडासला तर होतच नाही. किती जण असे आहेत की ज्यांना सकाळी उठल्यानंतर संडासच्या भावनेने जाग येते? प्रामाणिकपणे उत्तर द्यायचं मला. संडासची भावना, कॉल आलाय तुम्ही जागे झाले. येस. किती बघा, अख्ख्या पेंडॉलमध्ये 3-4 हात आहेत फक्त, 5वा हात वर आला. आरोग्याची सगळ्यात महत्त्वाची संकल्पना आहे की 2 वेळा तुम्हाला सपाटून खवळून भूक लागली पाहिजे. खवळून म्हणजे अशी पाहिजे, तुम्ही म्हणले पाहिजे बायकोला, काय शिळं पाका असेल वाढचं, तू काही वाढा मी खाक करून टाकतो. तुम्हाला माहिती आहे मुंबई जी आहे, मुंबईतले 35% लोक रात्री वडापाववर जगतात, हे माहिती आहे. आणि म्हणून त्या 35% लोकांना मूळव्याध झालेलं नाहीये, त्यांना आल्सर पण झालेलं नाही, त्यांचे पोटही दुखत नाही. का? वडापाव एवढा पौष्टिक आहे का होत नसेल? एवढ्या 35% लोकांना वडापाव खाऊन पण मूळव्याध होत नाही किंवा अल्सर होत नाही, का होत नसेल? कारण ते पचवून टाकतात. त्यांची ती भट्टीच असली तावावर असते ना, वडापाव काय पॅटीस काय खाक करून टाकतात. ज्यावेळेस आपल्याला प्रचंड भूक लागलेली असते त्यावेळेस तुम्ही काही खाऊन बघा, फक्त मापात खा, काही होत नाही तुम्हाला. या रविवारी प्रयोग करा तुम्ही. आता पावसाळ्याचे दिवस आहेत, बायकोला किंवा तुम्ही मिस्टरांना सांगा जमलं तर गरम वडे करा म्हणा जेवायला, आपल्याला बटाटे वडे. जेवायचा त्याच्यावरती, जेवायचं अट काय आपली, जेवायचं. त्याच्यावर आपल्याला चपाती पण नाही पाहिजे, त्याच्यावर आपल्याला पाव पण नाही पाहिजे. तुमच्यात जेवढी धमक आहे, जेवढी तुम्हाला भूक आहे तेवढा वडा खायचा, पोटभर खायचा व्यवस्थित. आणि दुसऱ्या दिवशी त्रास झाला का मला फोन करून सांगायचं. गॅरंटेड तुम्हाला त्रास होणार नाही. तुम्हाला वाटेल मी हे खूप स्फोटक विधान करतो का? अजिबात नाही. हे पचन संस्थेशी रिलेटेड विधान आहे. जर तुमची भूक 4 किंवा 5 वड्यांचीच आहे, तेवढंच जर तुम्ही खाल्लं आणि ढेकर आल्यानंतर जर तुम्ही थांबले, तुम्हाला वड्यांनी पण त्रास होणार नाहीये. आपण सगळेजण गल्लत काय करतो, आपण एक्सेस खातो, हाच आपला प्रॉब्लेम आहे. दुपारी मस्तपैकी मटण असलं की 2-4 भाकरी जास्त खायच्या, संध्याकाळी पण बायको म्हणते नाही थोडासा रस्ता आहे भाताबरोबर खा, आणि दुसऱ्या दिवशी त्रास झाला की आपण म्हणतो मटण पचायला जड आहे. आपण इतके नालायक आहे, विचार नाही करत. 700 रुपये किलोचं मटण आहे, त्या बोकडाने आपल्यासाठी जीव दिलेला आहे. हा खातो आपण, आवाजतो, याचा विचार नाही करत. आणि ह्या दोन्ही म्हणजे महागडा आयटम तर वाया गेलाच गेला, आणि त्या बोकडाचं जीवनानंही बिचाराचं वाया गेलं. पण हेच जर मटण आपण मापात खाल्लं, परत तुम्हाला सांगतो या सगळ्याचं नाव आहे इटिंग मेडिटेशन. करून बघा. जे नॉनव्हेज खाणारे लोक आहेत ना, मनापासून नॉनव्हेज कसं खायचं मी तुम्हाला सांगतो. मटण खायचं. एक तर पहिली गोष्ट, चिकन खाऊ नका, ब्रॉयलर चिकन खाऊ नका. तुम्हाला लवकरात लवकर हार्ट अटॅक येतील, लवकरात लवकर हार्ट अटॅक येतील. एकदा जा जरा पोल्ट्री फार्मला आणि त्या चिकन कशा वाढतात ते बघा. चिकन फ्ल्यू, बर्ड फ्ल्यू नावाचे प्रकार माहिती आहे ना, जे चिकनच्या बाबतीत येतात. त्या कोंबड्या अशा टपाटप मारतात सगळ्या, आणि त्यांचा आजार इतका पसरवतात की त्यांना जाळता पण येत नाही. 10-15 फूट खोल खड्डा करावा लागतो आणि त्यांना गाडावं लागतं खाली. म्हणजे इतके ते जंतू जे आहेत ते भयानक आहेत, आणि असं चिकन आपण खातो.
त्यामुळे नॉन व्हेजिटेरियन अजिबात हे खायचं असेल तर मटण खा. मटण कसं खायचं तुम्हाला सांगतो. एक तर दुपारी मटण खायचं आहे, रात्री कधीच नॉनव्हेज खायचं नाही. कायम सगळ्या महिला वर्ग लक्षात ठेवा, बायका पोरांना वगैरे जर प्रेमाने खाऊ घालायचं ना तर रविवारच्या दुपारी खाऊ घाला. तुम्ही सगळ्याजणी सगळे मेन शेलके आयटम रात्री खाऊ घालता, ते पचायला जड असतात आणि त्याच्यामुळे तुमचे कष्टही वाया जातात आणि अन्न पण वाया जातं. त्यामुळे कुठलेही जे मेन आयटम असतात जे पचायला तशा अर्थाने हेवी असतात ते दुपारी खायचे. मी सांगतो तसं करून बघा. तुमचं लिपिड प्रोफाईल करा. लिपिड प्रोफाईल केल्यानंतर तुम्ही मी सांगतो त्या पद्धतीने नॉनव्हेज दुपारी खा. ज्या दिवशी तुम्हाला नॉनव्हेज खायचं त्या दिवशी दुपारीच खायचं आहे. सगळ्यात महत्त्वाची अट, नॉनव्हेज खाताना त्या दिवशी भाकरी पण खायची नाही आणि त्याच्याबरोबर भात पण खायचा नाही. नॉनव्हेजचे जे काही वेगवेगळे प्रकार आहे, मग तुम्ही काय आळणी असेल, उक्कड असेल, सुक्का असेल, जे काही प्रकार असेल ते फक्त आणि फक्त मटण खायचं. भाजी भात खायचा नाही, चपाती खायची नाही. जगामध्ये असंच खाल्लं जातं नॉनव्हेज. आपण बावळट आहोत. आपण अभ्यास पण करत नाही, काहीच करत नाही. आपण चपात्या हाणतो, भाकरी आणतो, वरून भातही खातो. त्यामुळे ह्या सगळ्याचा गोंधळ होतो, ह्या सगळ्या पोटामध्ये लगदा तयार होतो आणि मगाशी मी म्हटलं तसं दोष मात्र बिचाऱ्या बोकडाला जातो. जगामध्ये जे नॉन व्हेजिटेरियन लोक कंट्रीज आहेत तिथं मी आता सांगतोय तसंच नॉनव्हेज खाल्लं जातं. असं जर तुम्ही खाल्लं तर तुम्हाला त्रास होणार नाही. तुम्ही कुठल्याही रिसेप्शनला जाता, बरोबर, रिसेप्शनला जाता, त्या रिसेप्शनच्या नंतर म्हणजे मध्ये सहज लक्ष द्या तुम्ही, रिसेप्शन नंतर तुमच्या हातात प्रत्येकाचे जे ताट असतं ना ते असं असतं की इकडून काकडी बाहेर येते का तिकडून काय चपाती बाहेर येते का इकडून भात बाहेर येतो. इतकं तुम्ही भरून घेता, इतकं भरून घेता. रिसेप्शनचं जेवायचं कसं तुम्हाला सांगतो, म्हणजे यजमानाचे पण पैसे वाचतील, वाचणार नाही, फायदा होईल आणि तुमचे पण वाचतील. रिसेप्शनला गेलं ना की सगळं रिसेप्शनचे स्टॉल आधी बघून घ्यायचे. मी आरोग्यशास्त्राचे नियम सांगतो तुम्हाला. सगळे स्टॉल बघून घ्यायचे आणि नंतर ठरवायचं की यातले 1-2 शेलके आयटम मला खायचे. मला सांगा, त्या यजमानाने खर्च केलेला असतो 500-1000 रुपये ताट असतं आणि तिथे जाऊन तुम्ही ते काकडी टोमॅटो खाता राहो. त्याला काय अर्थ आहे का? म्हणजे तो माणूस एवढ्या प्रेमाने आपल्याला बोलवतो, 1000 रुपये ताटावर खर्च करतो. पापड खायचं होय तिथं जाऊन, लोणचं, पापड, काकडी, टोमॅटो हे खायचं होय तिथं जाऊन. तिथं जाऊन मेन आयटम खायला पाहिजे. रबडी मालपुआ खायला पाहिजे, रसमलाई खायला पाहिजे, असे आयटम खायला पाहिजे ना. मग हे आपलं काय होतं, हे बाकीचं सगळं भरल्यामुळं काकडी टोमॅटो त्या आयटम पुरती जागाच राहत नाही. मग तरी पण आपण खातो, अपचन होतं आणि दुसऱ्या दिवशी त्रास होतो. माझ्याकडे पाहून तुम्हाला कोणाला वाटतं का मी एका सिटिंगमध्ये 40 गुलाबजाम सहज खाऊ शकतो? सहज आत्ता जरी आणून दिलं तरी मी खाऊन जातो. आणि तरी माझा मित्र इथं साक्षीदार आहे, माझी बॉडी आहे अशीच आहे पहिल्यापासून. कारण मी रिसेप्शनला गेल्यानंतर एवढंच फॉलो करतो, अजिबात फालतू रोटी चपाती वगैरे काही खात नाही. मी सगळे मेन आयटम खातो, आईस्क्रीम खातो, ढेकर आला की थांबतो आणि आरामशीर घरी येतो. पण कार्यक्रमाचा आस्वाद मात्र घेतो. कारण जाऊन मी ते यजमानाला परत सांगतो रसमलाई भारी होती, याची बर्फी भारी, तो पण खुश. त्याला काय माहिती काकडी खाल्ली का टोमॅटो खाल्लं. त्यामुळं हे परत या मुद्द्याकडे येतो, पचन महत्त्वाचं आहे. म्हणून आयुर्वेदाचे जे पॅरामीटर ते समजून घ्या की पहिला पॅरामीटर काय आहे, तुम्हाला खवळून भूक लागली पाहिजे. आता सुट्टीच्या दिवशी तुम्ही सगळ्यांनी एक प्रयोग करायचा, स्वतःची एक डायरी मेंटेन करायची. सकाळी उठल्यानंतर ज्यांना चहा घ्यायचा असेल त्यांनी चहा घ्यायचा, त्यानंतर काहीच घ्यायचं नाही, काहीच घ्यायचं नाही. आणि ऑब्झर्व करायचं की मला किती वाजता खवळून भूक लागली. ऑब्झर्व करायचं प्रत्येकाने. तुम्हाला लक्षात येईल 9 ते 12च्या दरम्यान आपल्याला सगळ्यांना चांगली भूक लागत असते. कारण त्या वेळेस आपल्या शरीरामध्ये यकृतामधून, लिव्हर आणि गॉल ब्लॅडरमधून पाचक पित्त तयार होतं. ते पाचक पित्त आमाशयात येतं, त्यावेळेस आपल्याला भूक लागते. आणि ज्यावेळेस आपल्याला चांगली भूक लागते त्यावेळेस जेवायचं. पहिली नोंद झाली तुमची किती वाजता भूक लागली ते. पुढची नोंद करायची की मला परत किती वाजता भूक लागली. साधारणतः जर 12च्या आत तुम्ही जर जेवले तर तुम्हाला असं लक्षात येईल की 5 नंतर तुम्हाला परत भूक लागायला लागते. आणि ही भूक कुठपर्यंत टिकते, साधारणतः 7:30-8 पर्यंत टिकते. मी पुन्हा एकदा सांगतो, मी जे सांगतो ते करून पहा. कारण ही शास्त्राची ताकद आहे, ही आयुर्वेद शास्त्राची ताकद आहे. मी तुम्हाला थेरी सांगतच नाही आहे, हे करा, प्रत्येक ऑब्झर्व करा. 8 नंतर तुमच्या असं लक्षात येईल की 8च्या आतच मला चांगली भूक लागून गेलेली आहे. आपले जेवायच्या वेळा काय, 9, 9:30, 10, पार्टीला गेलो तर 11, जेंट्सच्या पार्टीला 1. बरोबर, हे आपल्या वेळा आहेत सगळ्या. हां, जेवतो कोणी 12च्या आत नाही. मग तुम्ही जर ह्या शास्त्राच्या वेळा फक्त फॉलो केल्या तर आरोग्य मेंटेन करणं किती सोपं आहे. मला सांगा, आजार ग्रामीण भागात जास्त आहेत का शहरी भागात जास्त आहेत? बायकांमध्ये स्तनांचा कॅन्सर असेल, गर्भाशयांचा कॅन्सर असेल, पुरुषांमध्ये प्रोस्टेटचा कॅन्सर असेल, हे कॅन्सरचं प्रमाण जास्त कुठे आहे? शहरी भागात.
तुलनात्मक जर पाहिलं तर शहरी भागातल्या लोकांकडे स्थिर उत्पन्न आहे, पैसा आहे, काय खावं काय नाही हे कळतं, आणि तुलनात्मक ग्रामीण भागातल्या लोकांपेक्षा पौष्टिक गोष्टी ते जास्त खातात. ड्रायफ्रूट खात असतील, नॉनव्हेज खात असतील. मग असं असताना पण ग्रामीण भागातल्या लोकांचं आरोग्य का बरं चांगलं आहे? ते काय उंटावरचे शहाणे आहेत का? त्यांना 2 डोके आहेत, 4 हात आहेत, आरोग्य चांगलं आहे हे तर मान्य आहे ना सगळ्यांना? कारण त्यांच्या खाण्याच्या वेळा एकदम प्रॉपर आहे आणि कष्ट जबरदस्त आहे. जबरदस्त प्रॉपर कष्ट आहेत, जे खातात ते पचवतात. इतकी ताकद त्यांच्यामध्ये त्यांच्या पचन संस्थेतून आलेली आहे. आणि आपण मात्र मोजून मापून हा डायटिशियन, हा कोच, हा प्रायव्हेट अमुक अमुक सगळं दुनियादारी करून पण ढेरी पण सुटलेली आणि फिगरही बिघडलेली आहे आमची. कारण मेन जी गोष्ट आहे ना या सगळ्या याच्यामध्ये, तुम्ही काय खाता यापेक्षा काय पचवता ते महत्त्वाचं. जागतिक आरोग्य संघटनेच्या वेबसाईटवर जा आणि तुम्हाला आरोग्याची व्याख्या कळेल. व्हॉट यू ईट इज नॉट इम्पॉर्टंट, व्हॉट यू डायजेस्ट इज इम्पॉर्टंट. पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही काय खाता हे महत्त्वाचं नाही आहे, तुमच्या काय अंगी लागतं हे जास्त महत्त्वाचं. आपण लहानपणापासून हा शब्द ऐकलोय, अंगी लागलं पाहिजे, अंगी लागलं पाहिजे. अरे म्हणजे काय? म्हणजे त्या खाल्लेल्या याच्यातून तुझ्या शरीरामध्ये रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र असे 7 धातू प्रॉपर तयार झाले पाहिजे. आपण ते बघतच नाही. आणि म्हणून आरोग्याचे जे पॅरामीटर आहेत, ते आयुर्वेदाचे जे पॅरामीटर आहेत, हे भारतातल्या 1 दिवसाच्या बाळापासून 100 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसाला प्रत्येकाला लागू आहे. आणि त्यातलं पहिलं पॅरामीटर आहे की 2 वेळा तुम्हाला सपाटून खवळून भूक लागली पाहिजे. दुसरं पॅरामीटर आहे तुम्हाला रात्री अंथरुणावर पडल्या पडल्या शांत झोप लागली पाहिजे. आणि कमीत कमी लेस दॅन 55 60 वर्षाच्या आतमध्ये जर तुम्ही असाल तर 7 तास तुम्हाला शांतपणे झोप घेता आली पाहिजे. सेकंड पॅरामीटर. ओके. तिसरा पॅरामीटर, सकाळी उठल्यानंतर संडासच्या भावनेनीच तुम्हाला जाग आली पाहिजे. तुम्हाला साधं सांगतो, तुम्ही रात्री उशिरा जेवले, येते सकाळी जाग लवकर? ते काय येत नाही? कारण इथं अन्न जे असतं ना सगळं डंप झालेलं असतं, त्याचं पचन झालेलं नसतं, म्हणून आपल्याला जाग उशिरा येते. याच्या उलट तुम्ही संध्याकाळी 7 वाजता जस्ट वरण भात खाऊन बघा किंवा खिचडी खाऊन बघा बरं, किंवा रात्री झोपताना तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये बाजरीची भाकरी खाऊन बघा, सकाळी जाग येते की नाही. कारण जाग येणं हे तुम्ही काय खाता याच्यावर अवलंबून आहे. म्हणून मी महिला वर्गाला जी विनंती केली ना, तुम्हाला जे चांगलं करायचं ना ते दुपारी खाऊ घाला घरातल्या लोकांना, रात्री खाऊ घाल नका. दुपारचं काय असतं, दुपारची सिस्टीम आपली एक तर खूप स्ट्रॉंग असते, आणि दुसरी गोष्ट दुपारचं जर पचलं नाही तर संध्याकाळी न खाण्याचा ऑप्शन आपल्याकडे शिल्लक असतो. जर तुम्हाला जास्त जेवले, तुम्हाला कळतं बाबा संध्याकाळी भूक लागलेली नाही, नका आग्रहाला बळी पडू. बायकोनी पण आग्रह नको करायला, थोडासा भात खावं, रिकाम्या पोटी काय झोपता, काही मरत नाही. काही रात्री नाही जेवलं तर बाई पण मरत नाही, पुरुषही मरत नाही. तुम्हाला माहिती आहे का 72 तास आपल्या पोटात काही गेलं नाही तरी आपण मरत नाही. माहिती आहे? 72 तास कुणी मरत नाही काही नाही खाल्लं तर. म्हणून लहान पोरांचे लाड करू नका. एखादं लहान मूल जर खाण्यावाचून ऐकत असेल ना, बोंबलू द्यायचं त्याला. याच भाषेत सांगतो मी तुम्हाला, असं बऱ्याच वेळा माझं मूल हे खात नाही, तेच खात नाही, हे पाहिजे ते खायचे, उपाशी ठेवा त्याला आणि त्याच्यासमोर तुम्ही व्यवस्थित जेवा. करून बघा. तू एकदम जालिम उपाय हा. तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित जेवा. त्याला सांगायचं बघ दादा तुझं वाढलंय, जमत असेल तर खा, नाही तर आम्ही जेवणार आहे. आणि व्यवस्थित जेवायचं सगळ्यांनी. तुम्हाला लक्षात येईल ते, तुम्ही सगळे बाजूला गेल्यानंतर येतं किचनमध्ये गप खाऊन जात. पोरांना जागेवर आणणं खूप सोपं आहे, आपण बावळट आहे. आपण भावनिकदृष्ट्या कमकुवत आहोत, म्हणून आपली पुढची पिढी त्याचा गैरफायदा घेते. आपले आईबाप नव्हते एवढे, खायचं तर खा नाही तर गेलं एवढं. म्हणून तुम्ही आम्ही खाण्याच्या बाबतीत असेल, बरोबर आहे ना? होते का लाड आपले? ही भाजी ताटात वाढली, खायची तर खा, दुसऱ्या घरात काही नाही आहे, नुसती चपाती खा नाही तर नुसती भाकरी खा. आपल्या मुलांवरही याच पद्धतीने हे करा, काही फरक पडत नाही. त्यामुळं सकाळी उठल्यानंतर तुम्हाला संडासच्या भावनेने जाग आली पाहिजे. चौथा पॅरामीटर, सरळ झोपायचं. तुम्ही झोपल्यानंतर ज्यांना स्वतःची छाती आधी दिसते आणि पोट नंतर दिसतं तो 100 वर्ष जगणार. सोपी टेस्ट सांगितली मी. झोपायचंय, झोपल्यानंतर ज्यांना छाती आधी दिसते आणि पोट नंतर दिसतं तो 100 वर्ष जगणार. किती मोठा प्रॉब्लेम आहे सध्या वेट वाढण्याचा वगैरे. पुन्हा तेच सांगतो, ग्रामीण भागामध्ये अजूनही हे प्रॉब्लेम कमी आहेत. ग्रामीण भागातल्या महिलांना हे प्रॉब्लेम कमी आहेत, पुरुषांना हे प्रॉब्लेम कमी आहे. ग्रामीण भागामध्ये अजूनही नॉर्मल डिलेवरीचं प्रमाण जास्त आहे, सिझरचं प्रमाण शहरी भागामध्ये जास्त आहे. किती सोपा पॅरामीटर आहे. काही लिपिड प्रोफाईल करायची गरज आहे का? पोट खाली पाहिजे, छाती वर पाहिजे. पटतायत? मी जे पॅरामीटर सांगितले याला काही टेस्ट म्हणजे पैसे लागतात टेस्ट करायला? अवघड आहेत?
आणि हे पॅरामीटर 1 दिवसाच्या बाळापासून सगळ्यांना लागू आहेत. तुम्हाला माहिती आहे हे सगळे पॅरामीटर प्राणी पक्षी पाळतात. तुमच्या घरात कुणाचे जर कुत्रे मांजर असेल ना, तर कुत्र्या मांजराला जर उलटी झाली ना एखाद दिवशी, तर तुम्ही त्याच्या किती आवडीचं त्याच्या समोर ठेवा, ते तोंड लावत नाही, त्याला तोंड लावत नाही. जर कुत्र्याला किंवा मांजरीला जर काही त्रास असेल आणि तुम्ही त्याच्यासमोर चिकन मटन त्याची आवडची जरी डिश ठेवली तरी ते खात नाही. कुठपर्यंत खात नाही? जोपर्यंत त्याचं पचन व्यवस्थित होत नाही तोपर्यंत. संध्याकाळी नंतर पक्षी पाणी पित नाही, माहिती आहे, कोंबड्या पाणी पित नाहीत. ह्या पोल्ट्रीमध्ये त्या कोंबड्यांच्या वर लाईट असतात कॉन्स्टंट. कधीतरी विचार केला तुम्ही असं का असेल? नॅचरल जी कोंबडी असते ती संध्याकाळनंतर अंधार पडल्यावर पाणी पण पित नाही, दाना पण खात नाही. पक्षी पण पाणी पित नाही, दाना खात नाही. या कोंबड्यांना कळूच दिलं जात नाही दिवस आहे का रात्र आहे. कॉन्स्टंटली तिथे लाईट ठेवला जातो, ज्यांना अंधाराची सवयच ठेवली जात नाही आणि कंटिन्युअस त्या खात राहतात आणि म्हणून त्या मोठमोठ्या होत राहतात. तो लाईट त्यांना काही गरमी देण्यासाठी वगैरे नाही आहे, त्यांना हे फिलिंगच नाही आलं पाहिजे अंधाराचं. कॉन्स्टंट लाईट आहे, 24 तास दिवसच आहे, खात राहा जे काही टाकलं आहे समोर. त्यांचे जर लाईट्स बंद केले ना, त्या कोंबड्या खाणं बंद होऊन जातं. तुमचे कोणी जर पोल्ट्रीवाले असतील तर त्यांना विचारा. आणि म्हणून ह्या ज्या गोष्टी आहेत त्या त्रासदायक का होतात आपल्याला, त्याचं कारण ते. आत्तापर्यंतचे जे पॅरामीटर सांगितले अवघड आहेत, फॉलो करायला सोपे आहे. आत्ता मी ज्यांचं सांगितलं की ज्यांचं पोट आधी, ज्यांची छाती आधी दिसते आणि पोट नंतर दिसतं, त्या लोकांची लिपिड प्रोफाईल नॉर्मल येतात. आणि ज्यांना ढेरी सुटलेली आहे त्यांच्या लिपिडमध्ये 100% गडबड असते. त्यातले त्यात पहिलं जे ट्रायग्लिसराईड नावाचं अतिशय घातक कोलेस्ट्रॉल असतं ते 100% त्यांचं वाढलेलं असतं. आणि ज्यांचं पोट एकदम सपाट असतं त्यांना लिपिड प्रोफाईलला प्रॉब्लेम येत नाही. मग इतकं जर आपलं शास्त्र आहे की जे 1 दिवसाच्या बाळापासून 100 दिवसाच्या माणसापर्यंत ॲप्लिकेबल होऊ शकतं. या टेस्टला तुम्हाला खर्च आहे, घरी गेल्यावर सर्च करा, B12 चेक करायला किती पैसे लागतात, व्हिटॅमिन D3 चेक करायला तेवढ्या याच्यात वर्षभराचं B12 खाताल तुम्ही एका टेस्टमध्ये. मग असे जर आपले पॅरामीटर आहेत आणि याची जर अक्कल आपल्याला नसेल तर काहीच उपयोग नाही ना. मग प्रॉब्लेम तोच येतो. अजून एक पुढचा पॅरामीटर आहे, खूप महत्त्वाचा आहे, सगळे संसारी लोक आहे म्हणून सांगतो. 45 पर्यंत आठवड्यातून 2दा आणि 45 नंतर आठवड्यातून 1दा तुमचा पती पत्नीचा व्यवस्थित शरीर संबंध येणं हे तुमचं उत्तम दीर्घायुष्याचं लक्षण आहे. उत्तम दीर्घायुष्य तुम्ही स्पेसिफिक सांगतो, लेस दॅन 45 आठवड्यातून 2दा आणि 45 पुढं आठवड्यातून 1दा. शरीर संबंध ही नैसर्गिक गोष्ट आहे. उगाचच 18व्या वर्षी लग्न नाही आहे, उगाचच 21व्या वर्षी लग्न नाही आहे. कारण त्या काळात शरीरामध्ये जे अंतःस्राव तयार होतात त्याच्यामुळं तुमच्या शरीराची ही नवीन गरज निर्माण होत असते. आणि या गरजेला शास्त्रीय पद्धतीने, कौटुंबिक पद्धतीने जी चौकट प्राप्त करून दिली त्याला आपण विवाह संस्था म्हणतो. विवाह संस्था जी आहे ती तुमच्या शरीराच्या ज्या गरजा आहेत, ज्या नैसर्गिक गरजा आहेत, त्या गरजा पूर्ण होण्यासाठी दिलेला एक नैतिक मार्ग आहे. म्हणून तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल की भारताची जी विवाह संस्था आहे ही फॉरेनर ॲडॉप्ट करतायत, माहिती आहे ना. आपल्या पद्धतीने विवाह करतात. आपले कायदे जगामध्ये सगळ्यात आपल्याकडं, म्हणजे तुम्ही तर खरं सगळे महसूलचे लोक आहात, आपल्याकडे जो कायदे कानून आहे ना लग्नाचा तो सगळ्यात टफ आहे जगामध्ये. जग ॲक्सेप्ट करत आहे. भारताचे जे विवाह संदर्भातले कायदे आहेत ते इतके प्रिसाईज आहेत, महिलांवर अन्याय करणार नाही, पुरुषांवर पण नाही. त्याचा जग ॲडॉप्टेशन करत आहे आता. इतक्या चांगल्या गोष्टी आपल्याकडं या बाबतीत बनवल्या. त्यामुळे ही जी काही गोष्ट आहे शरीर संबंध जी दुर्लक्षिली जाते ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्याकडे बऱ्याच वेळा असं वाटतं 1-2 मुलं झाली वगैरे काही नाही बुवा, आता याच्यामध्ये काही अर्थ नाही किंवा या गोष्टी गरजेच्या नाही, मनातून काढून टाका. अभ्यास करा. शरीरामधले मेजॉरिटी आजार हे हॉर्मोन्समधून होतात आणि या हॉर्मोन्सचं संतुलन ठेवण्यासाठी शरीर संबंध ही नैसर्गिक गोष्ट आहे, याच्याकडे दुर्लक्ष करू नका. आता हे जे सगळे पॅरामीटर मी सांगितले, ह्या पॅरामीटरमध्ये जर तुम्हाला बसायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे? एकदम सोपी गोष्ट करायची, एकदम सोपी. आरोग्य जर तुम्हाला मेंटेन करायचं असेल ना, म्हणजे मी पुन्हा एकदा सांगतो की मला आयुर्वेदाचा एवढा अभिमान का आहे, कारण मी खूप क्रिटिकल गोष्टींवर काम करतो. ICUमध्ये खूप क्रिटिकल केसेस आम्ही आयुर्वेदाच्या साहाय्याने ट्रीट करतो. आयुर्वेदाचं जे मेडिसिन आहे त्याचं नाव आहे काय चिकित्सा. जसं ॲलोपॅथीचं मेडिसिन आहे त्याला म्हणतात इंटरनल मेडिसिन, तसं आयुर्वेदाचं जे आहे त्याला म्हणतात काय चिकित्सा. आणि या काय चिकित्सेमधला काय हा जो शब्द आहे त्याचा अर्थ होतो अग्नी. त्याचा अर्थ होतो अग्नी. अग्नी म्हणजे पचनसंस्था. तुम्हाला माहिती आहे 1 दिवसाचं बाळपण ओरडतं कधी माहिती आहे का? डिलिव्हरी झाल्यानंतर बाळ बाहेर येतं, नंतर ते काही वेळाने नंतर केक काटतं चांगल्यापैकी. काय वाटतं तुम्हाला? ते काय तुमचा आभार मानण्यासाठी रडतं का? डॉक्टर धन्यवाद मला बाहेर काढलं वगैरे म्हणून आभार मानण्यासाठी रडतं का? रडतं भूक लागते म्हणून रडतं आणि 4 थेंब दुधाशी मिळाली की गप झोपतं.
म्हातारपणापर्यंत प्रत्येक जण अग्नी याच्यावरच काम करत असतो. ज्यांचा नैसर्गिक मृत्यू होतो त्या लोकांचं बघा नंतर अन्न कमी होत जातं. हळूहळू करत करत नैसर्गिक मृत्यूच्या बाबतीत बोलतोय मी. हळूहळू अन्न कमी होतं, नंतर पाणी कमी होतं आणि मग त्यांचा मृत्यू कमी होतं. म्हणजे अग्नी प्रज्वलित झाला की तुम्ही जिवंत होता आणि अग्नी शांत झाला की तुमचा मृत्यू होतो. आणि हा जो अग्नी कन्सेप्ट आहे हा पचनाशी निगडीत आहे. आज तुम्ही जेवढे मोठे आजार ऐकताय ना, डायबेटीज, ब्लड प्रेशर, हृदयविकार, स्ट्रोक, सगळे कॅन्सर, हे सगळे पचनाचे आजार आहेत. डायबिटीसमध्ये डॉक्टर पहिलं पथ्य काय सांगतात? गोड खायचं नाही, पिष्टमय पदार्थ खायचे नाही, भात खायचे नाही, याव खायचं नाही, त्याव खायचं नाही, काय नाही. बरोबर पथ्य सांगितलं. कोलेस्ट्रॉल वाढलं, हे खायचं नाही. हार्ट अटॅकाला हे खायचं नाही. सगळी पहिली लिस्ट तीच असते. मेंदूमध्ये झटका बसला, स्ट्रोक झाला, हे खायचं नाही. कॅन्सर झाला, हे खायचं नाही. मी एखाद्याला विचारायला पाहिजे, डॉक्टर मी जिवंत कशाला राहायचं? माणूस म्हणून मी जर जन्माला आलोय, मी जर खायचंच नाही, हा किती मोठा अन्याय राव, किती मोठा अन्याय माझ्यावर, असं एखाद्या पेशंटनी म्हणायला पाहिजे डॉक्टरांना. डॉक्टर किती मोठा अन्याय करताय तुम्ही. मी मानवी हक्क आयोगाकडे तक्रार करतो तुमची, की मी माणूस म्हणून जन्माला आलोय आणि हा डॉक्टर मला खाऊ देत नाही. म्हणजे काय? हे सगळे आजार हे पचनाचे आजार आहेत. अरे साधं बाकी जाऊ द्या, मुळव्याचं ऑपरेशन झाल्यानंतर त्या खूप लोक औरंगाबादला जातात, मुळव्याचं ऑपरेशन करून घेतात आणि बऱ्याच वेळा तो त्रास परत होतो. तर मध्यंतरी खूप कोर्ट मॅटर झाले आणि खूप लोकांनी त्या हॉस्पिटल विरुद्ध केसेस केल्या की आमचं मुळव्याचं ऑपरेशन झालं आणि परत आम्हाला त्रास झाला. त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला सांगितलं होतं खाण्याचे पथ्य पाळा म्हणून. तिखट खाऊ नका, संडासला तुम्हाला पातळ होईल याची काळजी घ्या, नॉनव्हेज जास्त खाऊ नका, तुम्ही पाळलं नाही असं कुठं सांगितलं होतं म्हणे. असं सांगितलं होतं आणि मग त्यांनी आता प्रत्येक ठिकाणी शिक्का मारून देतात. त्या तुमच्या प्रिस्क्रिप्शनवर शिक्का मारतात, पथ्य पाळणं आवश्यक आहे, अन्यथा हा त्रास उद्भवल्यास डॉक्टर जबाबदार राहणार नाही. प्रॉब्लेम कुठं होता? तुम्हाला असं वाटतं मुळव्याधचा कोंब काढला म्हणजे संपलं, ओके, काही प्रॉब्लेम नाही. गैरसमज आहे तुमचा. मुळव्याध हा पचनाचा त्रास आहे. मुळव्याध हा पचनाचा त्रास आहे. तिखट खाल्ल्यावर आग होते ना, मिरची खाल्ल्यावर आग होते ना. आग खातं कोण? तोंड खातं. आग का खाली होते मग? केला विचार कधी? तेलकट खाल्लं आग होते ना, पोटात नाही होत, संडासला आग होते. कारण ते तिखट पचवण्याची क्षमता तुमच्यामध्ये नसते. आज कित्येक लोक तिखट खातात. मी मगाशी वडापावचं उदाहरण दिलं. कित्येक लोक वडापाव खातात, काही होत नाही त्यांना, कारण त्या मिरचीला पण ते पचवून टाकतात, त्या तेलाला पण ते पचवून टाकतात. इतकी तुमची पचन संस्था स्ट्रॉंग पाहिजे. त्यामुळे जर तुम्हाला कुठल्याही मोठ्या आजारांपासून वाचायचं असेल तर आयुर्वेदाचं पचन हा कन्सेप्ट तुम्ही समजून घेणं खूप गरजेचं. आणि म्हणून तुम्हाला मी मगाशी सांगितलं, मी आज एवढ्या मोठ्या व्यासपीठावरून तुम्हाला सांगतोय की बिंदास तुम्ही नॉनव्हेज खा, अशा पद्धतीने खा. याचं कारण आयुर्वेदाचं हे कन्सेप्ट करेक्ट आहे आणि याचं नाव आहे इटिंग मेडिटेशन. बघा नावसुद्धा किती सुंदर आहे. तुम्हाला माहिती आहे का, आपण एखादा पदार्थ जर मनापासून खाल्ला तर आपल्याला त्रास होत नाही. आपण खूप जण हॉस्टेलला शिकलेलो आहोत, मेसला जेवलेलो आहोत. आपण काय मेसची क्वालिटी असते आपल्याला माहिती आहे, तरी पण 4 घास जास्त जातात की नाही? कारण आपल्याबरोबर समविचारी आनंददायी लोक असतात. अजून एक तुम्हाला उदाहरण देतो. तुम्ही ट्रिपला जाता, फार लोक महिन्याच्या ट्रिपला जातात. ट्रिपमध्ये कधी कुणी आजारी पडतं का? नाही पडत. गुरुनाथ ट्रॅव्हल म्हणून पुण्यातली एक खूप मोठी संस्था आहे जी ज्येष्ठ नागरिकांना घेऊन जाते. मी त्यांच्या ऑफिसला सर्वेसाठी गेलो होतो आणि त्यांच्याकडे सगळे ज्येष्ठ नागरिक जातात. ते सगळे चारीधाम यात्रा वगैरे अशा यात्रा, म्हणजे 15-15, 20-20 दिवसाच्या यात्रा असतात. तर त्यावेळेस त्यांना विचारलं की तुमचा काय अनुभव आहे, ट्रिपमध्ये लोक आजारी पडतात का? त्यांनी सांगितलं अजिबात आजारी पडत नाही. आजारी पडत नाही. मग काय होतं, ही लोक ट्रिपमध्ये नक्कीच आजारी पडत नाहीत, पण ट्रिपवरून आल्यानंतर आजारी पडतात. बघा ट्रिपमध्ये आपण भरपूर प्रवास करत असतो. प्रत्येक वेळेस आपल्या सोयीनी काही आपण उठत नाही, लवकर पण उठतो. या यात्रा सहलीमध्ये तर खूप पळवतात ती लोक. झोपायला उशिरा झोपतो, मनासारखं खायला मिळत नाही. मग असं सगळं असताना पण आपण आजारी का पडत नाही ट्रिपमध्ये? आणि घरी मात्र 2 टाईम बायकोनी सात्विक जरी स्वयंपाक केला तरी आपल्याला गॅस होतो, ॲसिडिटी होते, पोट दुखतं. असं का? किंवा मी तुम्हाला मेसचं उदाहरण दिलं. आपण खूप जण मेसला जेवलेलो आहे. चपाती कशी का असं नाही, दणकून खायचो, काही प्रॉब्लेम नव्हता, तरी त्रास होत नव्हता. कारण पचनाचा आणि मनाचा डायरेक्ट संबंध आहे. डायरेक्ट. त्याला गट ब्रेन ॲक्शन म्हणतात. आयुर्वेदामध्ये याला पित्तधरा कला सायव मज्जधरा कला म्हणतात. आता मी साधं उदाहरण देतो तुम्हाला. तुम्हाला एखादा आयटम खूप आवडतोय पण तुमची मानसिक स्थिती बरोबर नाही आहे, किंवा समजा तुमच्या घरामध्ये दुःखद घटना घडली आहे आणि तुम्हाला गुलाबजाम खूप आवडत आहेत आणि घरात जस्ट व्यक्ती गेल्याचा 3रा दिवस आहे आणि मी तुम्हाला गुलाबजाम आणून दिले, खाताल का? नवरा बायकोंचे भांडणं झालेत
आणि बायकोला आवडणारा एखादा आयटम माहेरवरनं आलेला आहे, खाईल ते? खाईल का? मी विचार, खाईल का? आयटम आवडता एकदम, त्यात माहेरून आलाय, खाईल का? नाही. याच्या उलट तुमचं मन प्रसन्न असेल म्हणून मी मेसचं उदाहरण तुम्हाला परत परत देतो. आपण मित्र बरोबर जातो, सगळेजण एकत्र बसतो, खातो, कसं का अन्न असं ना कसंही खातो. ट्रीपमध्ये आपण मनाने खूप आनंदी असतो. आपले हे जे रोजचे व्याप असतात सगळे, या व्यापापासून आपण फ्री झालेलो असतो. त्यामुळं कंटिन्युअस मनामध्ये आनंदाचे विचार येत असतात. त्यामुळं काय खातोय, कुठं झोपतोय, करतोय, काही कुणाला होत नाही. 6-6 महिने लोक नर्मदा परिक्रमा करतात, त्यात सुद्धा लोक आजारी पडत नाही. विठ्ठलाच्या वारीला कुणी आजारी पडत नाही. यावेळेस तर रेकॉर्ड ब्रेक आहे वारीला, माहिती आहे? 30% लोक जास्त आहेत. या वारीच्या बाबतीमध्ये थांबायचंय का? नाही, या पचनावर काम करा. जर तुमचं पचन व्यवस्थित राहिलं तर हे डायबिटीज म्हणून लक्षात घ्या की डॉक्टर लोक तुम्हाला पथ्य का सांगतात, कारण तुमची ताकद कमी झाली असते. जर गोड खाऊन सगळ्यांना, असं तुम्हाला सगळ्यांना वाटतं का गोड खाऊन सगळ्यांना डायबिटीस होतो? खोटं आहे ना? 100% खोटं आहे. बरोबर आहे. गोड न खाणाऱ्यांना डायबिटीस होतो, दाबून गोड खाणाऱ्यांना डायबिटीस होत नाही. मग कुणाला होत नाही? जे त्यातली साखर पचवू शकतात त्यांना होत नाही. त्यामुळं पचनावर काम करा. सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही काय खाता यापेक्षा काय पचवता ते आयुर्वेदिक कन्सेप्ट समजून घ्या. स्वतःचं ॲनालिसिस करा की आपल्याला नक्की भूक किती वाजता लागते. तुम्हाला किती जणांना असं वाटतं की परमेश्वराने आपल्याला एक जादूची कांडी दिलेली आपलं आरोग्य चांगलं ठेवण्याचं? असं काय आहे का? कुणाला असं वाटतं का? असा परीस एखादा असेल का? किंवा आहे का काही असं एखादं औषध, जादूची कांडी काय आहे का ज्यांनी आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या फिट राहू शकतो? नाही. सगळ्यांना असं वाटतं काही नाही आहे. हां, बसा तुम्ही, मला अजून एक अर्धा तास लागेल. अर्धा तास जेवण करा. हां, तर अशी जादूची कांडी आहे. व्यवस्थित आहे का? अशी जादूची कांडी आहे. ज्ञानेश्वर माऊलींचा चेहरा पाहिला आणि आपल्याला डिप्रेस वाटला असं होतं का? स्वामी विवेकानंदांचा चेहरा पाहिला, शिवाजी महाराजांचा चेहरा पाहिला आणि डॉक्टर मला ना एकदम नर्वस झालो, बोर झालं मला, असं होतं? आपले चेहरे पाहून लोकांना बोर होऊ शकत. त्यांच्या बाबतीत होतं का? नाही होत. कोणालाच होत नाही. कुणालाच होत नाही. उलट तुम्हाला डिप्रेस झालेला असताना तुम्ही माऊलींचा चेहरा पहा, आपल्याला आतून आनंद होतो. का असं असेल? विवेकानंदांचा चेहरा पाहिला, ज्ञानेश्वरांचा चेहरा पाहिल्यावर आपल्याला प्रसन्नच का वाटतं? अशी कोणती जादूची कांडी त्यांच्या चेहऱ्यात आहे की त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला प्रसन्न वाटतं? आपल्याला सगळ्यांना आध्यात्मिक अँगलने मी थोडंसं उदाहरण देतो की सच्चित आनंद, सतत वस्तुस्थितीमध्ये राहा, वास्तव्यात राहा, सतत आनंदी राहा, संत लोकांना जमलंय तुम्हाला जमेल वगैरे, असा बरंच तुमच्या कानावर येत असेल कुठून कुठून. पण नक्की कसं करायचं हे माहिती नाही ना. आता थोड्या वेळाने इथं बघा, तुम्हाला कसा वेळ आहे, मी एक शब्द सांगतो त्याचं गुगल करायचं थोड्या वेळाने. आत्ता नाही, आता मी माहिती देऊन जातो तुम्हाला. एंडॉर्फिन नावाचा शब्द गुगल करायचा सगळ्यांनी. एंडॉर्फिन काय शब्द आहे? एंडॉर्फिन. हे एंडॉर्फिन नावाचं हॉर्मोन आहे जे आपल्या बॉडीमध्ये तयार झालं तर तुम्ही दुःखी राहूच शकत नाही. याचं नावच आहे, इट्स अ हॅपी हॉर्मोन. इट्स अ हॅपी हॉर्मोन. त्याचं सेकंड नेम इज ॲनाल्जेसिक हॉर्मोन. जे शरीराच्या आणि मनाच्या वेदना दूर करतं असा अंतस्त्राव तुमच्या बॉडीमध्ये. हॅपी हॉर्मोन जे तुम्हाला डिप्रेस करतच नाही असं हॉर्मोन तुमच्या बॉडीमध्ये आहे. हे जे संत सज्जन आहेत ना, जी लोक कंटिन्युअस आपण म्हणतो ना सतत आनंदी स्थितीमध्ये राहतात किंवा सच्चिद आनंदामध्ये राहतात, यांच्या बॉडीमध्ये कंटिन्युअस एंडॉर्फिन स्त्रवत असतं. पिनियल ग्लँड नावाची ग्लँड आपल्या शरीरामध्ये असते, तिच्यातून ते एंडॉर्फिन स्त्रवत असतं. आपल्याला शक्य आहे का? 100% शक्य आहे. 100% शक्य आहे. तुम्हाला, आम्हाला, संत सज्जनांना जो अनुभव येतो तो रोज आणणं शक्य आहे. अशक्य अजिबात नाही आहे. अजिबात नाही आहे. तर हे जे एंडॉर्फिन नावाचं हॉर्मोन, याचं वैशिष्ट्यच आहे. तुम्हाला मी उदबत्तीचं उदाहरण देतो. आपण उदबत्ती देवासमोर लावली, सुगंध येतो का दुर्गंध येतो? आणि तीच उदबत्ती स्मशानामध्ये प्रेतासमोर लावली, सुगंध येतो का दुर्गंध? सुगंध. आणि तीच उदबत्ती गटारामध्ये लावली तर सुगंध येतो का दुर्गंध?
सुगंधी म्हणजे बाय डिफॉल्ट उदबत्तीचा सुगंध येतो, कारण सुगंध देणं हा तिचा धर्म आहे. तसं हे एंडॉर्फिन नावाचं हॉर्मोन जर तुमच्या बॉडीमध्ये तयार झालं तर तुम्ही दुःखी राहूच शकत नाही. मला सांगा, जे इथं कुणी लोक आहेत जे व्यायाम करतात, व्यायाम करून आल्यानंतर किती जणांना बोर होतं सर आपल्याला? आम्ही तर खूप रेग्युलर खेळणारी लोक आहेत. थोडंफार जी असते ना सुस्ती झोपेची ती सुद्धा निघून जाते. तुम्हाला माहिती आहे व्यायामाला काय म्हणतात? स्ट्रेस बस्टर. इंग्लिश शब्द वापरले की फार भारी वाटतं ना आजकाल सगळ्यांना. तणावमुक्ती काय म्हणायचं, त्यापेक्षा स्ट्रेस बस्टर म्हणले की भारी वाटतं. व्यायामाला स्ट्रेस बस्टर म्हणतात, बरोबर आहे? हां, एखाद्या बाईने घरच्यांसाठी छान एखादा पदार्थ मनापासून केला, आनंद होतं का दुःख होतं? आनंद होतो. आपण आनंदाने एखादा पदार्थ खाल्ला तर आपल्याला आनंद होतो का दुःख होतं? आनंद होतो, बरोबर? आपण जास्त जगाला बोंब न मारता समाजसेवा केली तर आपल्याला आनंद होतो का दुःख होतं? होतो का? आपण म्हणतो या हाताने काय केलं या हाताला कळलं पण नाही पाहिजे, अशी जर समाजसेवा केली होतो की नाही आनंद? या सगळ्या ज्या स्थिती आहेत, असे आनंदाचे खूप स्रोत आपल्याकडे आहेत. आपण दुर्दैवाने त्याची प्रॅक्टिस करत नाही. तुम्ही उद्यापासून सगळेजण व्यायाम सुरू करा आणि तुमचा दिवस आनंदात जातो की नाही ते बघा. अतिशय आळशी लोक आहोत भारतीय लोक. जगामध्ये 1 नंबरचा आजार डायबेटीस भारतामध्ये, आणि याला कारणीभूत आपलं व्यायाम न करणं ही जी आपली घाणेरडी सवय आहे, याच्यामुळे आपल्याला डायबिटीस आहे भारतीय लोकांना सगळ्यांना. उद्यापासून तुम्ही व्यायाम सुरू करा आणि अनुभव घ्या मला काय वाटलं. इव्हन तुम्हाला अजून एक सांगतो, ज्यावेळेस तुम्हाला डिस्ट्रेस वाटतं ना, समजा ऑफिसमधनं तुम्ही काम करून गेले आणि तुम्हाला वाटतं फार साहेबांनी फार त्रास दिला आहे, काही तुम्ही नाईलाज असतो, बोलूही शकत नाही, तुम्ही काय करणार. त्यामुळे हे जर व्यक्त करायचं असेल ना तर फक्त घरी चालत जा, पायी जा, किंवा कुठंतरी ऑफिसवरनं घरी जायच्या आधी फक्त अर्धा ते पाऊण तास चालून जा. तुमचा नवरा किंवा तुमची बायको म्हणलं यार ऑफिसला जात होते तसेच तुम्ही घरी आले आता, इतके प्रसन्न चेहऱ्याने तुम्ही जाताल. करून बघा, फक्त पाऊण तास चाला. मी काय अवघड व्यायाम सांगितलेलं नाही तुम्हाला, फक्त चाला आणि घरच्यांची प्रतिक्रिया बघा काय. कारण कुठलाही व्यायाम हा तुम्हाला ऊर्जा देत असतो, तो स्ट्रेस कमी करत असतो. त्यामुळे कृपया व्यायाम करा. आणि हे तुम्हाला माहिती आहे ना, खेळाडू लोक खूप दीर्घायुषी असतात. खेळाडू लोक स्पोर्ट्समनशिप जी येते ना, हारणं जिंकणं एवढ्या सहज का पचवू शकतात? कारण हे एंडॉर्फिन त्यांच्या बॉडीमध्ये सतत येत असतं. त्यामुळे जे ॲथलेटिक्स असतील त्या महिलांमध्ये पण आरोग्याच्या समस्या खूप कमी आहे. जे रेग्युलर खेळतात त्यांच्यामध्ये पण आरोग्याच्या समस्या खूप कमी आहे. मध्यंतरी कोल्हापूरला माझ्या एका मित्रांनी PhD केली की त्या काळचा जो पैलवान होता त्या पैलवानांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण नाही आहे. त्या काळातले, आजच्या नाही. आजचे प्रोटीन आणि क्रिएटिन घेणारे टपाटप मारतात. टेस्टेस्टेरॉन घेऊन जे आजकाल सगळे डेव्हलप होत आहेत हे टपाटप मारतात. त्यावेळेस तर पैलवान मात्र दीर्घायुष्य झालेलं आहे. तर पहिली गोष्ट व्यायाम करा. दुसरी गोष्ट, मगाशी मी सांगितलं तसं कुणालाही न सांगता समाजसेवा करा. आपल्याला काही ठराविक लोकांना जसं करायचं असतं, छटाकभर केळी द्यायची असतात आणि 1 लाखाची केळी वाटली असं दाखवायचं असतं, असे जे काही प्रकार करतात अशी समाजसेवा करू नका. अवतार मेहरबाबांचं एक वाक्य आहे, नगरला इथं आरंगावला मेहरबाबांची समाधी आहे. त्यांचं एक खूप छान वाक्य आहे, रिअल हॅपीनेस लाईज इन द हॅपीनेस ऑफ अदर्स. आपण शाळेत पण ऐकलेलं आहे, दुसऱ्याला आनंद देण्यातच खरा आनंद दडलेला असतो. समजून घेतलंय का आपण? कधी नाही घेतलेलं. त्यामुळं जेव्हा जेव्हा शक्य आहे त्यावेळेस मनापासून दुसऱ्याला आनंद देण्याचा प्रयत्न करा. आणि याची सुरुवात घरातून करा. तुमचं घरात रिलेशन धड नाही, नवरा बायकोंचे संबंध चांगले नाहीत आणि बाहेर मात्र समाजसेवा केलं तर तुम्हाला जर पुरस्कार मिळत असेल तर तुम्ही अपयशी आहात. सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवा, कुटुंब ही आपली सगळ्यात मोठी ऊर्जा आहे. जगामध्ये सगळ्यात मेन 2 ताण आहेत माहिती आहे? द वर्स्ट स्ट्रेसेस इन द वर्ल्ड फक्त 2च आहेत. एक इकॉनॉमी आणि दुसरं फॅमिली रिलेशन्स. मग फॅमिली रिलेशनमध्ये आई वडिलांचे संबंध असतील, पती पत्नीचे असतील, कोणते असतील, ह्या 2 स्ट्रेसमुळं लोकांचं मृत्यूचं प्रमाण खूप जास्त आहे. त्यातही तुम्हाला सांगतो, इकॉनॉमिकल स्ट्रेस हा 2 नंबरला आहे आणि रिलेशनमधला स्ट्रेस हा 1 नंबरला आहे. जर घरामध्ये तुमच्या नात्यात प्रॉब्लेम असतील, तुमच्या कुटुंबामध्ये प्रॉब्लेम असतील, तर तुम्ही किती आर्थिकदृष्ट्या समृद्ध असले तरी काही उपयोग नाही. साधं उदाहरण देतो तुम्हाला. आता मुकेश अंबानीच्या मुलाचं लग्न झालं, सगळ्यांना कल्पना आहे. हां, अनंत अंबानी 5,000 कोटी रुपये खर्च केले त्या लग्नावरती. ग्रँड इव्हेंट झाला. सगळं त्यांनी खर्च करावा नाही करावा, करायला पाहिजे. ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनी करावा, कारण तो पैसा समाजामध्ये येतो, असं माझं प्रामाणिक मत आहे. त्यामुळे ज्यांची ताकद आहे ना लग्न कार्यात पैसे भरपूर खर्च करायचे त्यांनी भरपूर करावं. कारण
ज्या सगळ्या लोकांना इंडस्ट्री येते, त्यामुळे तो जो पैसा असतो तो लिक्विडेट होतो. तुम्हाला माहिती आहे त्या अनंत अंबानीला असा आजार आहे की त्याला रोज स्टेरॉइड घेतल्याशिवाय काहीच पर्याय नाही. म्हणजे जर त्यांनी स्टेरॉइड घेतलं नाही, दर 6 तासांनी त्याला स्टेरॉइड घ्यावं लागतं. जर त्याला नाही तर ही विल एक्सपायर. म्हणून तो जो जाड झालाय वगैरे ना, तो त्या स्टेरॉइडचा साईड इफेक्ट आहे. मग आज 5,000 कोटी ज्याच्या लग्नामध्ये खर्च होतात, त्याला जर आरोग्य नसेल, जर 6-12 तासाचे स्टेरॉइडवर त्याचं आरोग्य असेल, तर हे आयुष्य पूर्ण आहे का? मी काहीच खोटं सांगत नाही. यू सर्च, यू गुगल. आपण म्हणतो अंबानी मोठे, सगळं प्रत्येकाने राजा होण्याची स्वप्न जरूर पाहावी. आज अंबानी, अदानी, टाटा, बिर्ला जर भारत सोडून गेले तर आपल्या उपासमारीची वेळ येईल. त्यामुळं ते पण तितकेच महत्त्वाचे आहेत. पण लक्षात घ्या, आरोग्याला पर्याय नाही. म्हणजे आज एवढं सगळं झालं आहे का आरोग्य त्याचं? नाही आहे. नाण्याच्या या दुसऱ्या बाजूचाही विचार करणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून सांगतो की कुटुंबामध्ये आनंद शोधा, आईवडिलांची सेवा करा, नवरा बायकोंचे संबंध चांगले ठेवा, मुलांवर मनापासून प्रेम करा. आपण सगळे आयडॉल बाहेर शोधतो आणि घर की मुर्गी दाल बराबर. असं करू नका. म्हणजे तुम्हाला जर सर्वार्थाने दीर्घायुष्य व्हायचं असेल तर पहिलं सहजीवनावर काम करा, कुटुंबावर काम करा. आणि ज्याचं कुटुंब चांगलं आहे ना, तो आयुष्यात यशस्वी होतो. त्यामुळं रिअल हॅपीनेस लाईज इन द हॅपीनेस ऑफ अदर, हे जे वाक्य आहे हे घरातल्यांना लागू करा. मी तुम्हाला 2 शब्द सांगतो. सगळ्यांना सिम्पथी माहिती आहे, एम्पथी किती जणांना माहिती आहे? तुम्हाला आता 2-3 दिवस कामालाच लावतो मी आता. जसं मी एंडॉर्फिन सांगितलं ना, तुमचं हे आंदोलन कुठं गेलं म्हणजे तुमचा वेळ वाया नाही गेला पाहिजे. त्यामुळे एंडॉर्फिनवर काम करायचंय आणि दुसरं काम करायचंय एम्पथीवर. एम्पथी म्हणजे दुसऱ्याच्या रोलमध्ये जाऊन त्याला समजून घेणं, त्याला म्हणतात एम्पथी. सिम्पथीने काही उपयोग होत नाही. काय राव वाईट झालं बरं का, अमरधाममध्ये लोक म्हणतात ना, यार तरुणपणी गेला, बायको आहे आता, 2 पोरं आहेत वगैरे, याला म्हणतात सिम्पथी. पण एखादा जो जवळचा मित्र असतो ना, तो त्या अमरधाममध्ये पण विचार करतो, यार आता हा गेलाय, याची बायको पोरं म्हणजे यांना अवघड आहे आता सगळं, मला त्या मित्राच्या भूमिकेत जायचंय, मला त्याच्या मुलांचं शिक्षण करायचंय, त्यांच्या घरातल्यांना 2 टाईम खायला मिळेल अशी सोय मला करायची. तो जो असतो ना, तो खरा मित्र, त्याला म्हणतात एम्पथी. त्यामुळं आयुष्यामध्ये प्रत्येक नात्यामध्ये एम्पथी जोपासा. नुसत्या एम्पथीवर मी 3 तास बोलेल, एवढा डेटा आहे माझ्याकडे. पण मी म्हणलं ना, मी तुम्हाला कामाला लावणार आहे आता. त्यामुळे तुम्ही एम्पथीवर अभ्यास करायचा आणि घरी गेल्यानंतर हा शब्द लिहून ठेवायचा. तुमच्या घरी आलेल्या प्रत्येकाने विचारलं पाहिजे, समाजसेवा काय, एम्पथी काय, व्यायाम. मी जेवढे शब्द सांगितले ना, हे एकाखाली एक लिहा. हे किचनमध्ये चिकटवा, हॉलमध्ये चिकटवा, बेडरूममध्ये चिकटवा. तुम्हाला कंटिन्युअस ते आठवलं पाहिजे. माझ्याकडे मी माझ्या पेशंटला ज्यावेळेस पथ्याची फाईल देतो ना, त्याला सांगतो ते पेपर त्याच्यात नाही ठेवायचं भाऊ, त्याच्या 2 झेरॉक्स करायच्या. एक बायकोला दिसेल अशी किचनमध्ये लावायची आणि एक तुला जिथं आरशासमोर, जिथं मेकअप करायला जातो ना आपण आरशासमोर, त्या आरशावर लावून टाकायची. येता जाता ते दिसलं पाहिजे, तर त्याचा उपाय होणार आहे, नाही तो उपाय होणार नाही. त्यामुळे त्या पद्धतीने काम करा. एंडॉर्फिन तुम्हाला चांगलं हवं असेल तर वाचन करा. वाचन तुम्ही जितकं वाचता, मनापासून वाचता, आवडीचं वाचता, तेवढं तुमच्या बॉडीमध्ये एंडॉर्फिन तयार होतं. जगातलं सगळ्यात प्रबल राष्ट्र इस्रायल, माहिती आहे सगळ्यांना? एवढंसं छोटंसं राष्ट्र आहे, काय नाकी दम आणलंय सगळ्यांना बघितलं सगळं. आपण अमेरिकेला सगळ्यात पॉवरफुल समजतो, बरोबर ना, सुप्रीम पॉवर समजतो. तुम्हाला माहिती आहे अमेरिकेचं सगळं अर्थकारण कोण चालवतं? ज्यू लोक चालवतात. गुगल करा सगळं. अमेरिकेतली जेवढी कारखानदारी आहे, सगळी शस्त्र वगैरे, सगळं इकॉनॉमिक्स जेवढं आहे ते सगळं ज्यू लोकांचे. जर ज्यू लोकांनी अमेरिका सोडलं ना तर अमेरिका बिघारी होईल. हे ज्यू लोकांचा कोणता देश आहे? इस्रायल. तुम्हाला आईन्स्टाईन माहिती आहे, न्यूटन माहिती आहे, गॅलिलिओ माहिती आहे, बिल गेट्स माहिती आहे, वॉरन बफे माहिती आहे, मार्क झुकरबर्ग माहिती आहे, इलॉन मस्क माहिती आहे. माहिती आहे सगळे ही लोकांना? बाप आहेत ही लोक सगळे. ही लोक ज्यू आहेत सगळे. सगळ्यात जास्त आत्तापर्यंत ज्यांना पुरस्कार मिळालेले आहेत नोबल, ते सगळे ज्यू आहेत. ज्यावेळेस मी यांचा सगळ्यांचा अभ्यास केला, मला असा प्रश्न पडला, यार तुमच्या आमच्यासारखी ही माणसं आहेत, यांनाच एवढे पुरस्कार का मिळतात? मार्क झुकरबर्गलाच का आयडिया सुचते? वॉरन बफेलाच का सुचतं आर्थिकदृष्ट्या? म्हणून मी जवळजवळ 2 वर्ष फक्त ज्यू धर्माचा अभ्यास करत होतो. त्यांची सगळी पुस्तकं वाचली, त्यांचा शालेय अभ्यास पाहिला, सगळं केलं, त्यांचे धर्मग्रंथ वाचून काढले. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की ही लोक प्रचंड वाचतात. 97% ज्यू रोज वाचतात. 97% ज्यू रोज कमीत कमी अर्धा तास वाचन केल्याशिवाय झोपत नाही. आणि भारतीय लोक किती वाचतात माहिती आहे? 5% लोक, फक्त 5% लोक वाचतात. हे ज्यू लोक जे आहेत ना, यांना लहानपणापासून असं शिकवलं जातं की तो जो परमेश्वर आहे, जी थर्ड अननोन पॉवर आहे, त्याचा तू अंश आहेस.
बघा काय शिकवलं जातं, त्याचा तू अंश आहे, त्यामुळे बाय डिफॉल्ट तू ग्रेट आहेस. त्याचा अंश आहे ना, त्यांनी तुला निर्माण केलं ना. तो काय फालतू मॉडेल तयार करेल का? नाही, त्यांनी तुम्हाला निर्माण केलं आहे, त्याच्या इतकेच तुम्ही ग्रेट होऊ शकता. आणि तुम्ही त्याच्या इतके ग्रेट होण्यासाठी त्यांनी तुम्हाला सगळ्यात मोठं मौल्यवान त्याच्याकडची गोष्ट दिलेली आहे. परमेश्वराने आपल्याला परमेश्वरासारखं होण्यासाठी सगळ्यात पॉवरफुल वेपन आपल्याकडे दिले आहे, त्याचं नाव बुद्धी. दिली आहे ना परमेश्वराने बुद्धी सगळ्यांना. प्राणी आणि माणूस यातला मूलभूत फरक काय माहिती आहे? बुद्धी. आपल्याला बुद्धी दिलेली आहे आणि म्हणून त्यांना असं शिकवलं जातं की या बुद्धीचा तू विकास कर, बुद्धिमान हो आणि पॉवरफुल हो. आणि बुद्धीचा विकास करायचा असेल तर वाचन करण्याशिवाय पर्याय नाहीये. सॉरी. ही जी बुद्धी आहे ना, आपला प्रॉब्लेम असतोय आपण या बुद्धीचा विकासच करत नाही. आपण बुद्धी गहाण ठेवतो, बुद्धी गहाण ठेवतो, ह्या बुद्धीला शार्प करत नाही. आणि या बुद्धीला शार्प करायचं असेल तर आपल्याला वाचलं पाहिजे. हा जो ज्यू समाज आहे ना, यांच्या धारणा काय सांगतो, ही लोक नशीब मानत नाहीत, ही लोक प्रारब्ध मानत नाहीत, ही लोक पुनर्जन्म मानत नाहीत. आणि आम्ही मात्र माझ्याच नशिबाला असं आलं, मला क्लास 1चं प्रमोशन लवकर मिळालं नाही, चिम्याला मिळालं, गोम्याला मिळालं, मला माझ्याच नशिबाला असं आलं, माझ्याच प्रारब्धात असं आहे म्हणतो ना. हे शब्द, हे जे सगळे शब्द आहेत ना, हे मानसिकदृष्ट्या आपल्याला कमकुवत करतात. काही नसतं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे यातून आपण आपल्याला कमकुवत करत असतो. त्यामुळं नशीब, प्रारब्ध याच्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवा. आणि ही जी बुद्धी आहे, कुणी कोणाची चोरू शकतं का? नाही. कुणी कोणाकडनं गहाण घेऊ शकतं का? नाही. या बुद्धीचा विकास तुम्हाला करणं खूप गरजेचं आहे. आपल्याकडे विशेषतः महिला वर्गासाठी मी सांगतो, जे आध्यात्मिक स्कॅन्डल होतात ना सगळे, जे मोठमोठे, मी नावं घेत नाही, याच्यामध्ये महिला वर्ग बळी पडतो. जेवढे आध्यात्मिक स्कॅन्डल झालेत याचं कारण तुम्ही त्या प्रवाहात गेल्यानंतर तुमची बुद्धी गहाण ठेवता. तुम्ही बुद्धी गहाण ठेवता, बुद्धीचा विकास होऊ देत नाही. समोरचा सांगेल ते बरं आहे नाही काही याचा विचार करत नाही. सश्रद्ध याने तुम्ही त्यांना सरेंडर होता आणि त्याच्यामुळे तुम्ही फसता. आणि त्यामुळे जेवढे आध्यात्मिक स्कॅन्डलमध्ये महिला अडकतात ना, त्याच्यामध्ये हे कारण. तुम्ही तुमच्या बुद्धीला जर तावून सुलाखून ठेवलं ना, समोरचा सांगतोय ते खरं आहे की नाही, समोरचा सांगणारा माणूस त्याप्रमाणे वागतोय की नाही. डॉक्टर मुळे 4 गोष्टी मला आयुर्वेदातल्या सांगतायत, पण ते फॉलो करतायत का? एखाद्या नवरा बायकोचं आनंददायी सहजीवन नाही आहे आणि ते व्याख्यान घेत आहेत आनंददायी सहजीवन, आणि लवकरच त्यांचं डिवोर्स होणार आहे. उपयोग आहे का? नाही ना. उद्या एखादा रिक्षावाला तुम्हाला जर काही अभ्यासातला एखादा सांगायला लागला, तो जर म्हटलं मी किडनी फेल्युअर बरं करून देतो, तर आपण जायचं का? व्हॉट्सॲप इंडस्ट्रीवर काही पण सांगतात, करायचं का? कोरोनाच्या काळामध्ये भेंडी खा आणि तुमचा कोविड बरा होईल, वेड्यासारखी 1-1, 2-2 किलो भेंड्या खाल्ल्या लोकांनी. म्हणजे इतकी बेअक्कल होते की भेंडी हा अतिशय चिकट पदार्थ आहे, ती भेंडी खाल्ल्यामुळं कफ वाढतो. आपल्याकडे आयुर्वेदात वर्षानुवर्ष सांगितलंय की सर्दी झाल्यानंतर भेंडी खाऊ नका, केळी खाऊ नका, भात खाऊ नका, यांनी कफ वाढतो. आणि तरी ते खायचं. आणि हे पसरवणारा होता एक रिक्षावाला, मी नाव नाही सांगत तुम्हाला आता. म्हणजे फुकट ते पौष्टिक का? व्हॉट्सॲपवर आलं फुकट मिळते, कुठे डॉक्टरचे पैसे द्यावे लागतात? करा फॉलो, डोंट फॉलो इट. व्हॉट्सॲप इंडस्ट्री इज व्हेरी डेंजरस. व्हॉट्सॲप इंडस्ट्रीमधले लेख कुणी लिहिलेत हे तुम्ही कधीही वाचत नाही. कुठलंही पुस्तक वाचताना आपण बघतो त्या पुस्तकाचा लेखक कोण आहे, त्याचा प्रकाशक कोण आहे, त्या पुस्तकाच्या मागं त्या लेखकाचा परिचय दिलेला असतो, तो लेखक किती पाण्यात आहे हे सगळं दिलेलं असतं. असं असतं व्हॉट्सॲप इंडस्ट्रीमध्ये. पाणी प्या, पाणी प्या. मागे पाण्याचा प्रकार आला होता, ते पाण्यापायी लोकांना किडनीचे प्रॉब्लेम निर्माण झाले. इतकं पाणी वेड्यासारखं, सकाळी उठले की 2 लिटर पाणी. अरे ती किडनी म्हणजे काय भांडं आहे का? वरून नळ सोडला आणि किडनी धुवून निघाली. मी इतकी बुद्धी गहाण ठेवायची की पाणी जातंय कुठं, पोटात जाणार आहे पाणी. तुम्ही ग्लासभर प्या, नाही तर 2 लिटर प्या. त्या लिव्हरवर लोड आला त्याचा. त्या सगळ्या पाण्याचं सुद्धा तोंडातून जे काही जातं ना, त्याचं प्रत्येकाचं पचन करावं लागतं. एवढं वाक्य माझं आयुष्यभर लक्षात ठेवा. प्रत्येक गोष्टीचं पचन करावं लागतं. त्या लिव्हरवर लोड येतो त्याचा 2-2 लिटर पाणी. आणि जे पाचक स्राव निर्माण होत आहेत ते थंड होऊन जातात. म्हणून मध्ये एक एकदम आघोरी ट्रीटमेंट आली होती. वेट लॉससाठी कंटिन्युअस पाणी प्या किंवा बर्फाचं पाणी प्या. त्यातले कित्येक लोक किडनी फेल्युअरनी मेले. बरोबर आहे, बर्फाचं पाणी पिलं की भूकच लागत नाही, पाणी पिलं की भूकच नाही. पण बाकीच्या सिस्टीमचं काय, ज्यांना अन्न पाहिजे ते. असे आघोरी प्रयोग व्हॉट्सॲप इंडस्ट्रीमध्ये असतात सगळे. कुठलेही क्वालिफाईड डॉक्टर अशा गोष्टी सांगत नाही. त्यामुळं पहिले आरोग्याच्या बाबतीत व्हॉट्सॲप वाचणंच बंद करा तुम्ही. त्यापेक्षा ना ऑथेंटिक बुक्स असतात. तुम्हाला मी एक सांगतो, वेब मेड
नावाची आमची डॉक्टर लोकांची वेबसाईट आहे. तुम्हाला खरंच जर अभ्यास करायचा असेल ना त्याच्यावर करत जा. पण हे जे व्हॉट्सॲपवर येतं ना, पाणी एवढं प्यावं, एवढं हे खावं, याच्यावर विश्वास ठेवू नका. कारण नोट किंवा विश्वास ठेवायचा तर कमीत कमी कुणी आर्टिकल टाकलं आहे त्याचा तरी विचार करा की तो माणूस डॉक्टर आहे का, त्यातला तो तज्ज्ञ आहे का, आणि तो खरंच पाण्यात आहे की नाही. त्याला फोन करून विचारावं. जरा उलटे पालटे प्रश्न विचारा. ते उलटे पालटे प्रश्न विचारले ना डॉक्टर लोकांना, मग तुम्हालाही कळतं यांना खरंच नॉलेज आहे की नाही. तुम्ही घाबरता आम्हाला लोकांना प्रश्न विचारायला खूप. खरं असं काही नसतं. तुम्ही तुमच्या रिपोर्टविषयी पण आम्हाला प्रश्न विचारत नाही. लाखो रुपयांचे रिपोर्ट आम्ही तुम्हाला करायला सांगतो, तुम्ही आपले पैसे खर्च करता, रिपोर्ट आमच्यासमोर ठेवता, पण या रिपोर्टमध्ये काय आहे, कशामुळं झालं आहे, मला प्रॉब्लेम काय, हे सुद्धा डेअरिंग तुम्ही लोक करत नाही. खरं हे चुकीचं आहे. तुम्ही ओपनली विचारायला पाहिजे का झालं आहे, कशामुळं झालं आहे, याची कारणं काय, याच्यामुळे त्या डॉक्टरला किती नॉलेज आहे हे पण तुमच्या लक्षात येतं. आणि उगाच रिक्षावाल्यासारखे लोक फेमस होत नाहीत. त्यामुळं स्वतःची बुद्धी जागेवर ठेवा. आयुर्वेदशास्त्र हे भारताने जगाला दिलेलं वरदान, याचं अनुकरण करा. साधे कन्सेप्ट मी जे सांगितले तुम्हाला आहाराचे वगैरे ते फॉलो करा. एंडॉर्फिन जास्तीत जास्त मिळवा. एंडॉर्फिन मगाशी मी सांगितलं, उत्तम सहजीवनातून एंडॉर्फिन मिळतं, उत्तम संभोगातून एंडॉर्फिन मिळतं. ज्यावेळेस पती पत्नीचा उत्तम संभोग होतो त्यानंतर जर तुम्ही मेडिटेशनला बसले ना तर पटकन मेडिटेशन होतं. ताण तणाव कमी करण्यासाठी पती पत्नीमधला शरीर संबंध हे नॅचरल मेडिसिन आहे. याच्यावर खूप अभ्यास करा आणि याचं अवलंबन करा. ज्या दिवशी तुम्ही स्ट्रेसमध्ये असाल त्यावेळेस जर तुमचा संबंध आला तर तुम्हाला असं लक्षात येईल की संबंधानंतर काही प्रॉब्लेमच राहत नाही. आज मी 25 वर्ष प्रॅक्टिस करतो. माझ्याकडे जे नवरा बायकोंचे भांडणं होतात असं जे घेतात ना, त्यांना सगळ्यांना मी एक सोपा उपाय सांगतो. त्यांना सांगतो बेडरूममध्ये गेल्यानंतर भांडायचं नाही, पहिले मनापासून शरीर संबंध ठेवायचं आणि मग भांडायचं. ते सांगतात अहो सर त्यानंतर इतका आनंद निर्माण होतो की आम्ही भांडतच नाही. करून बघा प्रयोग. परत तेच सांगतो मी, थेरी सांगत नाही, मी प्रॅक्टिकल सांगतोय. इतकं तुम्ही रिलॅक्स होता की तुम्ही एकमेकांच्या अंगावर धावून जे भांडणं करता ती करतच नाही, इतके तुम्ही शांत होता. त्यामुळे या गोष्टींना पण तितकंच महत्त्व द्या. आणि शेवटचा शब्द सांगतो आणि थांबतो. आयुष्यामध्ये नेहमी रिस्पॉन्स द्यायला शिका, रिॲक्शन देऊ नका. परत तुम्हाला कामाला लावतो. अभ्यास करायचा रिॲक्शन अँड रिस्पॉन्स. कशा कशावर अभ्यास करायचा आहे? एंडॉर्फिन, एम्पथी, रिॲक्शन अँड रिस्पॉन्स. आयुष्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना जर हार्ट अटॅक येऊ द्यायचा नसेल ना तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करा, कधीच कुणावर रागवू नका. रामदास स्वामींनी मनाचे श्लोक पुस्तकामध्ये खूप वाक्य छान लिहिलेलं आहे. क्रोधाने प्राणशक्तीचा नाश होतो. वाक्य व्यवस्थित ऐका. क्रोधाने प्राणशक्तीचा नाश होतो. जगामध्ये जेवढे प्रॉब्लेम आहेत हे सगळे रागातून आहेत, सगळे रागातून आहेत. आपल्यासुद्धा अपेक्षा पूर्ण झाली नाही की आपल्याला राग येतो. मला असं पाहिजे होतं, मिळालं नाही, राग येतो. पोराने ऐकलं नाही, राग येतो. नवऱ्याने ऐकलं नाही, राग येतो. रागाची मानसशास्त्रीय व्याख्या काय माहिती आहे? शोधली आहे का कधी कोणी? व्हॉट इज अँगर? रागाची व्याख्या आहे का? दुसऱ्याने केलेल्या चुकीची स्वतःला करून घेतलेली शिक्षा म्हणजे राग. कळतंय काय? दुसऱ्याने केलेल्या चुकीची स्वतःला करून घेतलेली शिक्षा म्हणजे राग. पोरग मनासारखं वागलं नाही, बापाला राग येतो. अरे चूक तुझी नाही आहे दादा, तो तसा वागलेला नाही आहे. बायकोला राग येतो, नवऱ्याने मनासारखं केलं नाही. ठीक आहे, त्यांनी केलं, तू कशाला राग करून घेतेय? आणि राग आला तर हार्ट कोणाचं बंद पडणार आहे? तुझं का त्याचं? तुझं पडणार आहे. कायम लक्षात ठेवा, राग ज्याला येतो त्याला हार्ट अटॅक येतो, ज्याच्यामुळे येतो त्याला अजिबात अटॅक येत नाही. खूप महत्त्वाचं वाक्य सांगितलं मी. ज्याच्यामुळे येतो त्याला अटॅक येत नाही, ज्याला राग येतो त्याचा हार्ट बंद पडतं आणि त्याला अटॅक येतो. मग असं जर असेल तर आपण रागवणं हे शहाणपणाचं लक्षण आहे का मूर्खपणाचं लक्षण आहे? त्यामुळे रागवायचं नाही, प्रत्येक गोष्ट शांतपणे सांगायची. आणि कुठली परिस्थिती जर रागावर नियंत्रित करायची असेल ना तर 30 सेकंड फक्त स्वतःला शांत ठेवायचं. एक खूप छान मूवी आहे, सर्च करायचं थोड्या वेळाने, 30 सेकंड्स म्हणून. आपण कुठली प्रतिक्रिया देतो ना ती 30 सेकंदात देतो आणि कुठलाही रिस्पॉन्स देतो तो 30 सेकंदानंतर देतो. प्रतिक्रिया ही तीव्र असते. मी साधं उदाहरण देतो. गाड्या टच झाल्या रोडवर, हाय दार धाडकन उघडून बाहेर येतो, हा येतो, हा ना मार, सगळं आपण पाहतो. पण 30 सेकंद दोघंही जर शांत राहिले, 30च सेकंद, तर दोघांच्या लक्षात येईल की कुणी जाणून बुजून केलेलं नाही. ॲक्सिडेंट्स हे कुणीच जाणून बुजून करत नाही. ॲक्सिडेंट्स आर ॲक्सिडेंट्स, ते चुकूनच झालेले असतात. पण आमचं डोकं गरम, लगेच ताण उतरले, हाणलं मारलं, काचा फोडल्या, सगळं. 30 सेकंद जर दोन्ही गाड्यांचे ड्रायव्हर शांत राहिले तर काहीच होणार नाही. नुकसान गाड्यांचं झालं तो वेगळं, ॲटलिस्ट शरीराचं तरी होणार नाही. तुम्ही पण लक्षात ठेवा, मुलगा चुकीचा वागला, नवरा चुकीचा वागला, सासू चुकीची वागली, 30 सेकंद फक्त स्वतःला शांत ठेवा. तुम्हाला लक्षात येईल की अरे मी रागवू शकेल. आणि जर असं वाटलं तुम्ही 30 सेकंद शांत ठेवू शकत नाही तर 30 सेकंद त्या परिस्थितीपासून लांब जा.
30 सेकंद फार कालावधी नाही सांगत आहे मी, पण ते 30च सेकंद सगळं नाश करून टाकतात सगळ्या गोष्टीचं. 30 सेकंदात आपण चुकीचे बोलतो, अरे बोललो की कारे बोलतो, एक शब्द काढला की 10 शब्द काढतो. तर हे 30 सेकंद फक्त शांत राहा, परिस्थितीपासून लांब जा. तुम्हाला जर असं वाटलं ना आता जरा इथं विस्फोटक परिस्थिती, आईचं माझं भांडण होणार आहे, 30 सेकंद लांब जा, तुमचं भांडणच होणार नाही. त्यामुळं रिस्पॉन्स याच्यावरती काम करा. ठीक आहे. पुन्हा एकदा मी तुम्हाला सगळ्यांना सदिच्छा देतो. तुमच्या सगळ्या मागण्या लवकरात लवकर मान्य हो. या मान्य झाल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी आयुर्वेदाच्या मदतीने स्वतःचं आरोग्य मेंटेन करो. मी जाताना तुम्हाला आता माझं माहितीपत्रक देऊन जातो आहे. माझं यूट्यूब चॅनल आहे, मी आता बोललो आहे यापेक्षा खूप डेटा माझा यूट्यूबवरती अवेलेबल आहे. तो त्याचा अभ्यास करा. जे व्हिडिओ आहेत तुम्हाला पाहता येतील, ऐकता येतील ते पहा आणि तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम ठेवा आणि प्रत्येकाने राजा होण्याची स्वप्न पहा. काय सांगितलं मी? प्रत्येकाने राजा, प्रत्येकाने सर्वार्थाने, प्रत्येकाला वाटलं पाहिजे मी मोठा झालो पाहिजे. नैतिक मार्गाने प्रत्येक जणांनी मोठं व्हा. मोठं होऊ नये असं कुणी कोणाचं कारण नाही आहे. आणि मोठं झाल्यानंतर प्रत्येकजण 2 नंबरचेच कुठं नाही करून मोठा होतो हे गैरसमज मनातून काढून टाका. नैतिक मार्गाने पण मोठा होता येतं, चांगल्या मार्गाने पण मोठा होतं, सर्वार्थाने मोठा होता येतं. आपण आपली स्वप्न नेहमी तशी पाहिली पाहिजेत. पुन्हा एकदा मी राजेंद्र आंधळे सर, कैलास साळुंके यांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद.